अरे बापरे, एखादी भूमिका जरा जास्तच चांगली केली तर त्रास होतो, कारण नंतर सारखे इन्स्पेक्टरचेच रोल यायला लागले. प्लीज कन्वे थँक्यू व्हेरी मच टू रोहित सर, 2 सीन नाही करणार. सो फ्लॅम्बॉयन्सी आणि खूप रिच लाईफस्टाईल ही आमच्या घरात कधीच नव्हती. माझी बायको ही तशी. तो पुरस्कार मला मिळाला होता सुलभाताईंच्या हस्ते, सुलभा देशपांडे. आणि सुलभाताई गेल्या, त्यांचा शेवटचा रोल होता माझी आई म्हणून इन द सिरियल कॉल्ड अस्मिता ऑन झी मराठी. ज्याला आपण आयडॉल मानतो त्याच्याबरोबरचा पहिलाच सीन आणि पहिल्याच सीनमध्ये त्याच्या मुस्कडात मारायचा, असं कोण लिहितं आणि असं कसा करायचा सीन. पावनखिंडला कोणीही फोन नव्हता केला मला रोल आवडला म्हणून, इंडस्ट्रीतनं सांगतो. एकाच माणसाने फोन केला, मकरंद अनासपुरे. PNG ज्वेलर्स प्रस्तुत कॅन्डिड प्लीज मध्ये आज आपण एका मस्त पर्सनॅलिटीला भेटणार आहोत. खरं तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही भूमिकांसाठी ते ओळखले जातात. त्यांची हँडसम पर्सनॅलिटी ही दिवसेंदिवस जास्तच हँडसम होतीये. स्वागत करूया अभिनेता निर्माता अजय पुरकर यांचं. खूप स्वागत राजनी मराठी. थँक्यू सो मच. कसा आहेस? मस्त. काय सुरू आहे? बरं, कमालीचा हँडसम दिसतोयस. काय राज काय हा एवढे वर्ष कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्या दिसण्यात, भारी दिसण्यामध्ये काय राज आहे? काय नाही, उलट आता तर किती वेगळाच लुक हे. आणि पांढरे केस फ्लॉन्ट करायला आवडतं मला. एज इज जस्ट अ नंबर. But you believe age is just a number? Yes, it is definitely a number आणि it's just a number. कारण की काय होतं ना, इट इज ऑल अप हिअर. तुम्ही काय करू शकता किंवा काय करू शकत नाही, किंवा मला असं वाटतं की जनरली माझ्या सुदैवाने मी खूप लवकर फिटनेसमध्ये आल्यामुळे मी अशा डोळ्यासमोर लोक बघत होतो की अरे तू वय बघ काय. किंवा आपण अगदी मोस्ट कॉमन आणि सगळ्यांचाच आवडता मिलिंद सोमणचं उदाहरण घेऊया की तो कसं होतं, फक्त त्याला एकच असतं. मी कायम म्हणजे इतर लोकांनाही सांगतो की फिटनेस म्हणजे कौतुक करू नका. इट इज नथिंग अबाउट पुशिंग हेवी वेट्स इन द जिम. इट इज ऑल अबाउट कन्सिस्टन्सी. आता अतुलाही मध्ये म्हटलं की तू छान बारीक झालीस. तू कन्सिस्टंटली आज मी काही खाणार नाही आणि उद्या 2 वडापाव खाल्ले, असं होत नाही ना. यू हॅव टू कन्सिस्टंटली फॉलो दॅट डाएट, फॉलो द डिसिप्लिन्ड रेजिम, तर तुला डिझायर्ड रिझल्ट मिळतात. इतकं साधं येते. त्यामुळे राज वही है की कन्सिस्टंटली एक चीज करते रहो. बाकी पण तू कधीपासून जिम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तू कधी गेलास आणि आता काय रुटीन असतं तुझं? आत्ताचं रुटीन हे थोडंसं ना कसं असतं ना, त्यातला आपला एक्सपिरियन्स वाढला की आपल्याला ते स्टुडंटच्या फेजमधनं जाऊन आपण थोडेसे एक्सपर्ट होतो. एक्सपर्ट असं म्हणू नये किंवा चुकीचा शब्द असेल कदाचित. आपल्याला कळायला लागतात गोष्टी की माझी बॉडी काय, म्हणजे म्हणून मी कदाचित सगळ्या यांना राग येईल जे डाएट देतात ना, डायटिशियन. आपली बॉडी आपल्याला माहिती पाहिजे असं माझं मत आहे. हे खाल्ल्यावर मला त्रास होतो आणि हे खाल्ल्यावरती मला छान वाटतं, तर हे तुला कळलं पाहिजे. डायटिशियन डझंट नो यू फ्रॉम युअर बर्थ. तो तुला काय विचारतो नॉर्मली, तुमचं रुटीन काय, त्याच्यावरनं तो तुमची एक लाईफस्टाईल जोखण्याचा प्रयत्न करतो. पण अदरवाईज आपण जेव्हा मुंबईसारख्या शहरात राहतो तेव्हा आपली जी लाईफस्टाईल आहे ही आपल्या कामाशी निगडीत असते. एखादा जर टेबल वर्क करणार असेल तर त्याची लाईफस्टाईल वेगळी असते. तुझं काम वेगळं, माझं काम वेगळं. त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपली बॉडी आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आणि ती असण्यासाठी आपल्याला काय झेपतं बॉडीला आणि काय झेपत नाही याचा विचार करावा. पहिल्यांदा मी जिमला गेलो दॅट वॉज वेन आय वॉज इन 12th स्टँडर्ड. आणि तेव्हा आम्हाला असं कळलं होतं की आमच्या कॉलेजचा आय कार्ड दाखवलं की जिममध्ये फुकट प्रवेश मिळतो आम्हाला. मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे आहेत आता आता गेलं ते, आता ते सगळं तो एरा गेला. आणि तिथे आमचे जे सिनियर होते सगळेजण टगे, त्यांनी आमच्यावरती जिम मधली रॅगिंग केली. त्यांनी सांगितलं ते वेट बिटला, कारण क्रेज इज ऑलवेज अबाउट पुशिंग और पुलिंग द मशीन्स ना, की तुम्ही किती प्लेट्स लावताय त्या रॉडला. पण बेसिकली ते आकर्षित करणारी गोष्ट अजूनही मला जिम मध्ये वाटतं ती डंबेल्स नसतात, त्या मशीन्स असतात, मशिनरी. तर ती घ्यायला गेलो ते आम्हाला त्यांनी डायरेक्ट, मी त्याला जिम रॅगिंगच म्हणतो, त्याला हात नाही लावायचा म्हणलं. ते हात टेकल्यावर 500 जोर मारता येतील ना ज्या दिवशी, त्या दिवशी वेटला हात लावायचा. तर ती त्यांची ती एक, नंतर ते सगळे मित्र झाले वगैरे. पण त्या एका काय म्हणतात ना खुन्नसवर आता मारून दाखवू, त्याशिवाय आपल्याला हे करता येणार नाही, कारण हे करू देणार नाही. त्याच्यावरती असं करत करत गेलो. पण नंतर आय गॉट अ व्हेरी बिग सपोर्ट फ्रॉम माय पेरेंट्स. म्हणजे ते कधीही मला त्यांनी थांबवलं नाही, कारण की त्या दोघांचंही असंच आहे की फिजिकल फिटनेस आत्ताच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे असं मला वाटतं. तुम्ही काम कुठलंही करा, कुठलंही करा, फिजिकली फिट असण्याचे इतर फायदे असे आहेत की
म्हणजे फॉरगेट अबाउट दिस डॉक्टर्स अँड डिसिजेस, कारण की काय ना, काही फॅक्टर्स हे आपल्या हातातही नाहीत. म्हणजे आपण काय खातो, कुठला ऑक्सिजन म्हणून काय घेतो आतमध्ये, किंवा जे खातो आहोत, एकदा तरी मुंबईतल्या माणसाला एकदा तरी गरज म्हणून बाहेर खायवंच लागतं ना. यू कॅन्ट कॅरी 3 टिफिन्स. एक टिफिन कॅरी करू शकतो, मजबुरी असते, मजबुरी. आणि मी राहतो इकडे, मला एकदा तरी काहीतरी फूड इनटेक हा तुझा बाहेरचा जाणार ओव्हर अ पिरियड ऑफ इयर्स, विच विल डॅमेज युअर बॉडी, ह्याचा पण विचार केला पाहिजे. सो अदरवाईज मग शेतात जाऊन राहा छान निसर्गात, त्याच्यात मग तुम्हाला काही होणारच नाही. त्यामुळे ह्या सगळ्या फॅक्टर्स कन्सिडर करता करता मला असं वाटलं की कन्सिस्टन्सी इन व्हॉट यू ईट, व्हेन यू ईट, इरेग्युलॅरिटीज टाळणं, हे सगळ्या बेसिक गोष्टी जर सांभाळल्या ना, तर त्याचे अलाइड फॅक्टर्स किंवा अलाइड बेनिफिट्स त्याचे असे आहेत की तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहतो, मेंटल पॉवर चांगली राहते, तुमची एनर्जी लेवल चांगली असते, यू डोंट फील ड्राउझी की झाले 8 तास काम, आता मी डूब झालो, असं नाही होत. तू किती तास वर्कआउट करतोस रोज? 1.25 तास, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण 1.25 तास मी फोन बघत नाही, मी कोणाशी बोलत नाही, काय जिम मध्ये. हो, नाहीतर मग माझे कोणाचे 2.5 तास 3 तास जातील की आम्ही जिम 3 तास जाऊन आलो. हा, मग आता चल ना आपण एक थोडंसं प्रोटीन शेक पिऊन येऊ किंवा काहीतरी. 1.25 तासाचा वर्कआउट हा हेवी असते. आणि आय रीड अ लॉट अबाउट दीज थिंग्स ऑल्सो. म्हणजे आय हॅव रेड अबाउट द ऑलिम्पिया विनर्स. सो हे आपल्या फिटनेसचे अलाइड फायदे आहेत जे मला कायम जाणवत आलेले आहेत की तू कुठलंही काम करत असशील तरी यू शुड बी फिट इनफ टू एक्झिक्यूट इट अँड स्टील बी फ्रेश. म्हणजे त्यानंतर गेल्यानंतर घरी असं नाही व्हायला पाहिजे, थोडी एनर्जी पाहिजे काहीतरी करायची, आणि ती मिळते 1.25 तासात. आय हॅव सीन वर्ल्ड बॉडी बिल्डर्स म्हणजे ज्यांनी 6-6 वेळा ऑलिम्पिया मारलेत ना. डोरायनेट्स खूप मोठं नाव आहे, मी त्याला एकदा भेटलो पण होतो, ताजला आला होता तेव्हा. ही वॉज अ कॉम्पिटिंग बॉडी बिल्डर. तो म्हणला मी रोज 2 वर्ष लिहिलंय, मी हा सेट मारला, इतक्या वेटनी मारला, इतके रेप्युटेशन्स मारले, असं त्यांनी लिहिलंय. त्याची डायरी पण त्यांनी मध्ये पब्लिश केली होती. आय फॉलो हिम ऑन सोशल मीडिया. कन्सिस्टन्सी जाम असते ना ती, मी त्यांच्याकडनं ते शिकलो की व्हॉट डे डू. आणि तो म्हणला मी 1.25 तासाच्या पेक्षा कधीच वर्कआउट, म्हणजे थोडक्यात इंजिनिअरिंगची मुलं जेव्हा म्हणतात ना मी 2 तास अभ्यास करतो, तसं आहे की तो 2 तासात जे करतो ना, तो म्हणतो 1.25 तासाची इंटेन्सिटी ही तुमच्या 4 तासाची इंटेन्सिटी पाहिजे. बरोबर. त्याच्या पलीकडे अदरवाईज गधा मजदुरी की आपण फक्त करतो, चालूच आहे आपलं. खरंय. मला गंमत. आणि जेन्युअनली म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की, सगळेजण म्हणतात. दादा पण तुझ्या बाबतीमध्ये ना प्रत्येक प्रोजेक्ट वाईज मी तुला बघते, तू वेगळा दिसतोस. म्हणजे आत्ता हा प्रोजेक्ट आहे तर काहीतरी वेगळ्या मुशा आहेत, किंवा बियर्ड आहे मध्येच, कधी क्लीन शेव आहे, असं बरंच काही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दिसतं. रिअल लाईफमध्ये तू तुझा चेहरा की हा अजय पुरकर असा दिसतो, हा तू शेवटचा कधी मिररमध्ये बघितलायस? बिकॉज प्रत्येक प्रोजेक्ट वेगळा लुक. आत्ता तर मालिकेसाठी किंवा अभंग तुकाराममध्ये तर बापरे, त्याबद्दल बोलूच आपण. सो तू असा दिसतोस रिअल लाईफमध्ये, हे शेवटचं कधी बघितलंस आरशात? मी ऍक्च्युली ना आरशात हल्ली मला आता अशी सवय झाली ना की मी बहुतेक फक्त एवढंच इथपर्यंतचाच भाग बघायचा सगळं व्यवस्थित. कारण हे आणि हे काय असेल, इथे आत्ता केस आहेत, आता अभंग तुकारामला काढले, तर ते थोडंसं प्रत्येक प्रोजेक्ट प्रमाणे वेगळं दिसायला आवडतं. फिजिकल अपिअरन्स जसा बदलू तसं त्या रोलच्या जवळ जाता येते का ह्याचा मला आधी एक ट्रायल असते, ती खरं सांगायचं तर, की हे आपण करूयात का, असं कसं दिसेल. म्हणजे खूप केस वाढवलेला रोल मी काय आत्तापर्यंत केलेला नाही की एवढे केस आहेत माझे, असं आत्तापर्यंत झालेलं नाही. कदाचित पुढे असेल सुद्धा, पण आत्तापर्यंत क्लीन शेव, मिशी पण नाही, दाढी नाही, केस पण टकलू केलेले, असं झालेलं. पावनखिंडला आय वॉज टोटली क्लीन शेव, फक्त मिशी लावायचो. सगळ्यात लवकर रेडी होणारा मी होतो. हो, कारण मिशी लावायची, गंध काढायचा, रेडी झालं. होतं काय, बिकॉज तो रिअलमध्ये केस काढले त्याला. आणि ऍक्च्युली हे गट्सचे डिसिजन येतात आपल्या भूमिकांसाठी, किंवा अनेकदा वीग वगैरे तसं तयार करून मिळतात. बट देर आर फ्यू ॲक्टर्स जे असे डिसिजन घेतात की आपण रिअलमध्ये एक तर पूर्ण बॉल्ट लुक करूया, पूर्ण दाढी काढूया, ते विचार नाही करत की पुढे काय, पुढच्या प्रोजेक्टचं काय. अँड यू आर वन ऑफ देम. आपण तेव्हा पण गप्पा मारल्या होत्या, तू म्हणालास की मी काढायचो, आले की मी भाजरायचो माझे केस. आणि हे खरंच गट्सचे डिसिजन आहेत. फिल्मसाठी हे करणं खूप गरजेचं असतं. याचं कारण असं की मी कायम ते माझं वाक्य आहे की तुम्ही जगात कोणालाही फसवू शकता, कॅमेऱ्याला फसवू नाही शकत. आणि फिल्म कॅमेरा हा इतका सेन्सिटिव्ह असतो की तुम्ही कितीही मोठं हे जरी आणलत ना, म्हणजे आय वुड लाईक टू व्हेरी रिस्पेक्टफुली टेक वन नेम ज्यांचा विग कधी तो दिसला नाही माझ्या ह्याच्यावरती. आणि आय वॉज फॉर्च्युनेट
आय वॉज अ फॉर्च्युनेट ॲक्टर की माझ्या चेहऱ्याला त्यांचा हात लागला द ग्रेट विक्रम गायकवाड. जेव्हा त्यांनी भाई व्यक्ती की वल्लीसाठी माझा जो ओल्ड लुक केला होता भीमसेन जोशींसाठीचा, तर त्यांनी मी अजून ठेवला आहे तो लुक. आणि त्या लुकचा फोटो काढून जेव्हा मी माझ्या आईला दाखवलं तर मला आईने विचारलं हे कोण आहेत. एवढं काम केलं होतं. आणि तेव्हा माझे केस होते, त्यांनी ते पूर्ण मागे बसवून त्याच्यावरती लॅटेक्सचं विग हे लावून तुझे खोटं टक्कल लावून ते ह्या स्किन टोनशी मॅच करून त्याच्यावर बॉल्ड विग लावला होता. अरे बापरे, कला आहे ना ही. 2.5 तास तो माणूस काम करत होता. पण आय हॅव सीन, आय मीन मी त्यांच्या इतका ग्रेट माणूस नाही पाहिला, खरंच नाही पाहिला. आणि हे म्हणजे मला नाही वाटत की मेकअप इंडस्ट्रीमध्ये कोणी असेल जे याच्याशी निगेट करेल हे वाक्य. कधी मी असं ऐकलं की ते कधी बेस पॅलेट हातातच नाही घ्यायचे, कलर पॅलेट नाही करायचे चेहरा. आणि विच इज म्हणजे रंग फोडून कळला होता त्यांना काय काय टोन आहे काय असं बघून कळायचं, बघून त्यांना कळायचं ते सगळं. सो दॅट वॉज वन फिल्म की ज्याच्यात मी वीग लावला होता. पण मी तुला सुद्धा दाखवू शकतो तो फोटो, कळलाच नाही तो वीग इतका सुंदर मॅच केला. पण आय वॉज ब्लेस्ड की त्यांनी सगळं केलं, त्यांनी केलं होतं. कारण अशा माणसाच्या आपल्या चेहऱ्याला हात लागणं इज ऑल्सो अ ब्लेसिंग असं मला वाटतं. व्हॉट अन आर्टिस्ट. प्रश्नच आहे, खरंच सुंदर आर्टिस्ट होते ते. आणि आत्ता ना म्हणजे अभंग तुकाराम जेव्हा तो लुक रिव्हील झाला तेव्हा म्हणजे मी तुला जे आता आल्याला बोली ना, मला मला एक्सेप्टच होत नाहीये की अजय दादा इतका आउट अँड आउट विलन करतोय नशिबांमध्ये. आणि नंतर जेव्हा मी अभंग तुकाराम मधल्या भूमिकेबद्दल वाचलं मी म्हटलं की हे मलाच एक्सेप्ट होत नाहीये का प्रेक्षकांच्या बाबतीत आहे. कारण तू आता इतक्या पॉझिटिव्ह भूमिका केल्या किंवा पावनखिंडमध्ये डोक्यावर घेतलं प्रेक्षकांनी तुला, अक्षरशः तू साकारलेल्या त्या भूमिकेला, तुझ्या कामाला. आणि आपण इतके छान पॉझिटिव्ह कॅरेक्टर करतो आणि अचानक निगेटिव्हमध्ये दिसतो तर टेन्शन येतं की अरे हे काय झालं. असं तुझ्यासाठी हा बदल किती पटकन एक्सेप्ट करणार आहे. आय नो की नटाने सगळ्या भूमिका केल्या पाहिजेत, बट तरीसुद्धा हा बदल तुझ्यासाठी कसा आहे? मला खूप वेलकम वाटतं. आणि पर्सनली विचारशील तर मला आवडतात निगेटिव्ह भूमिका करायला. म्हणजे जसे आपण आहोत किंवा तशाच भूमिका येतात, जसे आपण नाही आहोत तशाही भूमिका येतात. पण मला असं म्हणायचं की त्याच्या पलीकडे जाऊन ॲक्टर होण्याचं सगळ्यात मोठं हे काय असतं, म्हणजे व्हॉट इज द बिगेस्ट बेनिफिट किंवा काय म्हणूयात ॲक्टर का व्हायचं, किंवा एखाद्याला विचारावं लागतं ना की का बाबा तुला का ॲक्टर व्हायचं रे. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एकाच आयुष्यात अनेक आयुष्य जगता येतात. ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे ॲक्टर होण्याची. म्हणजे आणि कधी कधी आजकाल आपण बोलतो ना मॅनिफेस्टेशन्स आणि ह्याच्याविषयी. आय वॉन्टेड टू बी इन द आर्मी ऑलवेज, पण मी काही कारणासाठी नाही जाऊ शकलो तिकडे. तर का कोणास ठाऊक कोड मंत्रसारखं नाटक आलं माझ्या नशिबात. तो सुद्धा रोल लोकांना भयानक आवडला होता, वेअर आय प्लेड द कर्नल. तर असं ते कुठल्या तरी एका मार्गाने तुमच्याकडे ते येतं असं वाटतं. म्हणून ते म्हटलं ना की कर्नल ह्या आयुष्यात खरा नाही ना झालो मी, पण स्टेजवर तर झालो. तर तसंच आहे की, आणि द सेकंड फिलॉसॉफिकल थॉट अबाउट इट इज की कुठलाच माणूस 100% चांगला किंवा वाईट नसतो. आपण असं आपल्या आयुष्यात पण बघ खूप असतं ना की तो असा वागला, हे नाही रे तो असा नाहीच आहे. त्याच्याशी तो तसा वागला, तुझ्याशी चांगलाच असेल ना. राईट राईट. सो प्रत्येक माणूस हा 100% चांगला किंवा 100% वाईट कधीच नसतो. मग हे ॲक्टरला सगळ्यात जास्त कळायला पाहिजे ना की किती वाईट आपण दाखवू शकतो आणि किती चांगुलपणा दाखवू शकतो. सो त्या दोन्हीही त्याच नाण्याच्या बाजू आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि मला असं वाटतं की ते एक्सप्लोअर करण्यासाठी निगेटिव्ह रोल्स पण तुमच्याकडे यायला पाहिजेत. आणि निगेटिव्ह रोल्स पण त्याच्यात मला शोधायला आवडतं. जसं आपण पॉझिटिव्ह रोलमध्ये शोधतो काय 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 काय, निगेटिव्ह रोलमध्ये जास्त स्कोप असतो शोधायला, असं मला अनुभवाने वाटतं. की जेवढे निगेटिव्ह रोल्स मी केलेत ना त्याच्यात मला अजून मी असं करून बघू का, मी असं करून बघू का. आता तू नशीबवानचा रोल तर मी गातो एका विचित्र घाणेरड्या बेस टोनमध्ये, मी चांगली चांगली गाणी गायली. आणि तू इतका चांगला सिंगर आहेस रिअल लाईफ मध्ये. पण म्हणजे मला असं की आता आय नेवर थॉट की विलन करता करता मला गायचं पण आहे किंवा मी त्यात बसवू शकतो. म्हणजे परवाचा एक सीन आहे ज्याच्यात मी त्या माझ्या बायकोचं बोलणं ऐकतो की ती कोणाला तरी भेटायला जाणार आहे, जो तिचा मानलेला भाऊ आहे. तर मी ते ऐकतो हळू, आणि मी आतमध्ये येता येता ती निघून गेल्यानंतर मी आधी पहिल्यांदा गायलं गाणं, ओवाळी ते मे लाडक्या भाऊराया, आता येतो तुझ्या पाठीमागे, असं करून मी ते घेतलं.
निगेटिव्ह शेड जास्त फ्लेवरफुल करण्याची मज्जा असते असं मला. इव्हन अभंग तुकाराम हा असा विलन माझा कधीच बघितला नसेल लोकांनी. म्हणजे लुक हा एक फॅक्टर झाला त्याचा, पण त्या व्यतिरिक्त तो जो परफॉर्मन्स आहे ना तो वेगळाच आहे काहीतरी. इट्स नॉट अन आउट अँड आउट विलन. जसं तू बघशील फिल्म तेव्हा तुला कळेल की अरे हा वेगळा विलन आहे, हा काय असा खून पी जाऊंगावाला विलन नाही आहे. हा तत्कालीन समाजातला एक असा माणूस आहे ज्याला एक इन्सेक्युरिटी आहे की माझं महत्व गेलं तर कोणतरी आपल्या पुढे जाईल. हा, माझं महत्व नाही जायला पाहिजे. या समाजात माझ्याकडे लोक येतात, 4 गोष्टी विचारतात म्हणून मला महत्व आहे. आणि जर दुसऱ्या माणसाच्याकडे जायला लागले तर मग मी काय करायचं. ही इन्सेक्युरिटी, त्यातनं आलेला राग आहे. हे समजून, म्हणजे त्या स्क्रिप्टमध्ये पण त्यांनी असं लिहिलंय ते की हे समजून घेऊन केलं तर तो विलन हा ऑर्डिनरी विलन होत नाही, मग तो प्रॉपर विलन होतो. की का याच्या विरोधात जातोय, त्याची कारणं समजून घ्यायची. वा, पण आता आपण एका छान मुद्द्यावर बोललो, ते म्हणजे इन्सिक्युरिटी, की आपल्यापेक्षा कोणतरी पुढे जाईल. मला सांग दादा, आपल्यापेक्षा कोणतरी पुढे जाईल हा सेकंडरी पॉईंट, पण इतक्या तुझ्या करिअरच्या जर्नीमध्ये तुला कधी इन्सिक्युरिटी होती कुठल्या बाबतीमध्ये? काम मिळण्याची, चांगलं काम येण्याची, अशा काही इन्सिक्युरिटीज होत्या तुझ्या ज्या एक प्रसंगी किंवा वयाच्या मॅच्युरिटीने अनुभवातनं कमी झाल्या? नाही, मला इन्सिक्युरिटी कधी नव्हती. मोस्टली ॲक्टर्सना इन्सिक्युरिटी असते ती मला असं वाटतं को ॲक्टर्सची जास्त असते. म्हणजे माझ्यासमोर कोण आहे असं. तर त्याची एक इन्सिक्युरिटी ती मला कधीच नव्हती. कारण मी कायम, म्हणजे माझे गुरुस्थानी मी कायम मोहन जोशी आणि विक्रम गोखल्यांनाच मानत आलेलो आहे. मी त्यांनाच फॉलो करतो असं मी अनेक ठिकाणी सुद्धा बोललेलो आहे. आणि मला त्यात काही ही 2 माणसं अशी आहेत ना, तू बघशील तर यांनी यांची जागा कोरून ठेवली, मराठीतच नाही हिंदीतही. म्हणजे विक्रम काकाबद्दल सुद्धा मला इतकं असं म्हणजे भरून येतं कधी कधी, कसं या माणसाने केलं असेल. ब्लॅक अँड व्हाईटचा हिरो पासनं बच्चन साहेबांच्या समोर कमिशनर गायतोंडे म्हणून उभं राहायचं आणि तिथपासून हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया. म्हणजे यार म्हणलं ही ताकद लागते आणि ती त्याच्याकडे होती. प्रचंड ताकद होती अभिनयाची. त्यामुळे ना यांच्यासारख्या माणसं, आणि ही वॉज दॅट काइंड ऑफ पर्सन. हे दोघंही समोर कोण याचा नाही फरक पडत त्यांना, आपलं नाणं वाजलं बस. आणि ते खणखणीत आहे हे त्यांनाच माहिती होतं. राईट राईट. ते त्यांचं काम जितक्या इमानदारीत करायचे ना, त्यात त्यांना कधी, मला नाही वाटत त्यांच्या डोक्यात कधी हा विचार सुद्धा आला असेल की अच्छा समोर बच्चन साहेब आहेत का. पण मी हे त्यांच्याकडे बघून, जेव्हा आपण कोणाला तरी आयडॉल मानतो, गुरुस्थानी मानतो, तेव्हा त्या माणसाचे हे पण गुण मी लक्षात घेतो की काय, म्हणजे मी काय म्हणतो की कोणाकडनं शिकताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे दोन्ही शिकलं पाहिजे. त्यामुळे इन्सिक्युरिटी मला कधीच नाही समोर कोण आहे. हा, काम मिळणं म्हणजे काय माहितीये का, की हा इन्सिक्युरिटीचा प्रश्न नाहीये, हा थोडासा ना फेल्युअरचा प्रश्न आहे असं मला वाटतं. असंभव सारखी मालिका जेव्हा मी 2007, 8, 9 3 वर्ष केली, 2009 साली त्याचं पहिलं काहीतरी पुरस्कारही मिळाला. त्याच्यानंतर काय मला असं झालं की अरे बापरे, एखादी भूमिका जरा जास्तच चांगली केली तर त्रास होतो, कारण नंतर सारखे इन्स्पेक्टरचेच रोल यायला लागले. मग असंभव फर्स्ट इन द सेन्स ती मालिका अशी होती की द प्रोजेक्ट विच गेव मी नेम ऑर स्टँड आउट, एक वेगळा हा कोण आहे असं. त्याच्या आधी 2-4 मालिका झाल्यात पण 2 एपिसोडचा रोल आहे तिने, पण इनिशियल ह्याच्यात हो मी करावंच लागतं आणि त्यात काहीही चूक नाही आणि आय डोंट रिग्रेट इट ॲट ऑल. ह्याच्यानंतर मला असं झालं की ते जरा इन्स्पेक्टरचा रोल आहे चांगला असं, मला नाही म्हणायला लागलं. पण मला एक ते देवानी भयानक मोठी ताकद दिली की आय कॅन से नो. मी नाही म्हटलेलं आहे कामांना. हो, मी बोस्ट नाही करत, पण म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डिरेक्टर्स. रोहित शेट्टींकडनं मध्ये मला फोन आला, आता ते यांच्यावरती काहीतरी बायोपिक करतायत राकेश मारिया सरांवरती. जॉन अब्राहम इज प्लेइंग द लीड रोल. 2 सीन आहेत, वाईट शूट आहे, सरने खुद नाम रेकमेंड किया आहे. म्हणलं प्लीज कन्वे थँक्यू व्हेरी मच टू रोहित सर, 2 सीन नाही करणार. आणि ज्यांनी कोणी केलेत किंवा मराठीतही आपण असं बघतो की अनेक अशी लोक असतात जे करतात. आय विल नॉट से दॅट इज रॉंग. प्रत्येकाची प्रायोरिटी काय हे आपण नाही ठरवत, गरज काय ती त्याची किंवा तिची प्रायोरिटी, यात काहीच चूक नाही. पण मला
ती काय माहिती नाही मला की मी नाही म्हणू शकतो की मी हे नाही करणार. आणि एखादी गोष्ट जर मला ती पटली तर ते मी हो पण म्हणतो की हा हे मी करणार आहे. तर हा कॉन्फिडन्स पाहिजे तुम्हाला की मी नाही करणार. मी दोन सीनचा रोल मी 83 मध्ये पण सोडला होता कबीर खानच्या फिल्म. तो काहीतरी असं कर्नल आणि काहीतरी आर्मीतले 2 सीन म्हणलं हे मला नाही करायचं, हा मी नाही करणार. ऍक्च्युली दादा नाही म्हणणं ना हा म्हणजे टफ डिसिजन असतो कित्येकांसाठी. पण मला सांग, तो जो नाही म्हणण्याचा से आहे तो तू राईट फ्रॉम म्हणजे इनिशियल डेज पासूनच ठेवला होतास का आपण जसं पुढे जातो तेच तसं सांगतो मी आला? तुला. मी नाही कधी म्हटलंय की जेव्हा ऍक्च्युली एक सिरियल तुला मिळते विच गिव्स यू अ लिटल बिट ऑफ नेम अँड फेम, येस, की अरे हा कोण आहे रे, नवीन इन्स्पेक्टर भारी आहे, हा, अशा ह्याच्यातनं मी दुसऱ्या सिरियल मध्ये जाता नाही म्हणलं होतं. म्हणजे बघ, हो हो, आई कारण शपथ. सी असंभव संपली. संपली. मेजर म्हणजे काय मोठी Massive hit, जवळजवळ काय म्हणूयात त्याला आपण इतिहासात डेली सोप्सच्या इफ यू काउंट द फर्स्ट 10 त्यातले अग्रगण्यांपैकी एक असंभव असेल. राईट, बरोबर बरोबर. सो त्या सिरियलच्या नंतर तिथल्या प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी असं म्हणतात ना की त्यातनं अरे याच्यातनं तो बघितला लोकांनी आणि मग त्यांनी पुढे त्याला उचललं या सिरियलनं. त्याचं मला उचलून त्यांनी पर्सनॅलिटी बघितली ना, म्हणजे पुढच्या सिरियलला इन्स्पेक्टर. मग थोडंसं वेगळं करायचं जरा, ते मराठवाडा स्टाईल मराठी. अरे म्हणलं तेच झालं ना, म्हणजे ते सगळं तेव्हाचा फेज वॉज अ लिटल डिफिकल्ट फॉर मी. कारण की ती एक फर्म स्टँडिंग नाही, एकच सिरियल झाली आहे ज्याच्यात लोक ओळखायला लागले आणि आता नाही म्हणायचं. बट आय सेड नो. मी अशाही एका टप्प्यावरती सिरियल सोडलेली आहे जेव्हा मला ती नाही कम्फर्टेबल झालो त्या कॅरेक्टर बरोबर. हो, 2011 साली सोडली एक सिरियल. कोणती? तू तिथे मी. तू तिथे मी. त्या मृणाल दुसानेस हिरोईन होती आणि तिच्या काकाचा रोल होता. मी आणि रमेश भटकर होतो, मोठे भाऊ आणि धाकटा भाऊ मी. म्हणलं नाही या कॅरेक्टरचं काही होते, मला नाही मजा येते. तर ती बाय गॉड्स ग्रेस आय हॅव दॅट की मेरे को नाही करणे. आणि तेवढा राईट तर प्रत्येक कलाकाराला असला पाहिजे ना. म्हणजे एव्हरी टाइम इट इज नॉट अबाउट मला हे करून समाधान मिळालं पाहिजे, माझं हे काम पोचलं पाहिजे, हे केल्याने एकूण काय फरक पडणार आहे याचाही विचार मी करतो आणि मग हो का नाही म्हणायचं. ऍक्च्युली दादा डोक्यात विचार येऊ शकतात ना की आपण सिरियलला नाही म्हणतो किंवा चालू असलेली सिरियल आपलं काही घडत नाही म्हणून सोडतो, तेव्हा मे बी ते सेम चॅनल, ते सेम प्रोडक्शन हाऊस उद्या आपला विचार करेल का, अशा प्रकारचा एक डायलेमा होऊ शकतो किंवा विचार येऊ शकतो आपल्या डोक्यात. तुला तेव्हा आले होते हे सगळे विचार की बापरे आता आपण सोडतोय, व्हॉट नेक्स्ट? मला माहिती नाही काही खरं, मी कधी त्याचा विचार नाही केला की व्हॉट इफ या असं जर झालं तर मी कधी विचार नाही केला. पण जसं तू आता म्हणालीस ना की तेव्हाचं हो नाही म्हणणं जे असतं, इव्हन आत्ता सुद्धा असं होतं की आत्ताचे प्रोजेक्ट्स करणं हे जास्त मला चॅलेंजिंग वाटतं. म्हणजे तेव्हा नाही म्हटलं काही नाही, हा एका सिरियल पुरता आला आणि नंतर यांनी नाही म्हटलं म्हणून याच्याकडे काही काम नव्हतं. मी काहीतरी करतच असतो ना. त्यांनी लिहून ठेवलंय तर ते काहीतरी तो करायला दिलंच ना आपल्याला. आय बिलीव्ह इन दॅट. तर ते सगळं जेव्हा बाजूला टाकतो तेव्हा मला असं वाटतं की आत्ता माझं जे करिअर आहे ना, आत्ताच्या फेजला मी जे काय करतो आहे किंवा जे सिलेक्ट करीन ना, दॅट इज मोर इम्पॉर्टंट तेव्हापेक्षा. तेव्हा एक सिरियल करून गेलोच असतो ना, हा आला होता कुठला तरी ऍक्टर अजय पुरकर, एक सिरियल गाजवली नंतर गेला तो, असंही झालं असतं, हू नोज. पण आत्ताचं मला जास्त कठीण का वाटतं तुला सांगतो की आता होतं असं की एखादं काम येतं आणि मला ते करायचं नसतं तर मी नाही म्हणतो, आणि एखाद्या कामाची इच्छा असते, ते काम येतं आपल्याकडे, त्या इंटेन्सिटीने आपण त्याच्याबद्दल विचार करतो किंवा एफर्ट्स घेतो की मला हे करायचंय, कोण करू शकेल, मी जातो लोकांकडे, हे तू करू शकशील का, हे जर तू नशील करणार तर मग मी दुसरा कोणीतरी शोधतो, पण मला हे करायचंय. आता मला करायचंय म्हटल्यावरती आपल्याला गेलं पाहिजे ना लोकांकडे. किती तुम्ही बसणार घरात. त्यामुळे आपल्याला जो प्रोजेक्ट करायचा असतो त्यासाठी आपल्यालाच हातपाय हलवायला लागतात, हे आमचं बिलीफ आहे सगळ्यांचा. त्यामुळे आम्ही ते त्याप्रमाणे करतो. नाही तर तू विचार कर ना, असे पिक्चर करणं, शिवराज अष्टक घे, कोण करत बसेल, गप 4 कमर्शियल सिनेमे करायचे, असं व्हेरी सिम्पल. पण ते काय आमच्याकडे ते थोडंसं अवघड करण्याची एक
चढाओढ लागल्यासारखं ते, की हे अवघड आहे का ते अवघड जास्त, असं करत करत आणि सगळं अवघड करायचं. आत्ताचे चॉईस ऑफ प्रोजेक्ट्स आर मोर इम्पॉर्टंट. करेक्ट करेक्ट. आणि मला तो ह्याचा बच्चन साहेबांचा डायलॉग, आय एम डाय हार्ड फॅन ऑफ बिग बी, त्यामुळे त्यांचा एक तो डायलॉग आहे ना, तो की तुम्हाला फार आवडतो, आणि विच इज ॲक्च्युली अ फॅक्ट, की आय थिंक त्रिशूल मधला तो डायलॉग आहे, की मी इथे आलो होतो तेव्हा मी फक्त माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन आलो होतो, आणि इथनं जाईन तेव्हा मी फक्त आशीर्वाद घेऊन जाईन. त्यामुळे माझ्याकडे न काही तुम्ही माझं काही लुटू शकता, त्यामुळे माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे येणार आहे, आणि ते माझ्याकडे आलं की मी ते सोडत नाही. हे तर माझी फिलॉसॉफी आहे, ते माझ्याकडे आलं की मग मी सोडत नाही. मग ती नशीबवान नावाची सिरियल असं मी कधीही करणार नाही. ऑल मीडियम्स आर इक्वली इम्पॉर्टंट फॉर मी. आय एम अन ऍक्टर, दॅट इज माय जॉब, आणि तो कुठल्याही माध्यमातून करायचं असलं तरी आय गिव्ह माय 100%. वा. आणि तू खूप छान म्हणालास आता, की जे तुझ्यासाठी आहे ते तुझ्याकडे येणार. आणि ना असं असतं की जेव्हा आपण एखाद्या प्रोजेक्टला नाही म्हणतो किंवा एखादा प्रोजेक्ट सोडतो, या सगळ्या गोष्टी लीड करतात आपल्या मॉनिटरी स्टेटसशी की फायनान्शियल स्टेटसशी, आणि असं म्हणतात की पैशांचं सोंग कधीच आणता येत नाही. राईट. सो तुझी लाईफस्टाईल तू तशीच ठेवली आहेस की बाबा आपल्याकडे आहे त्याच्यात आपण छान राहू शकतो, बेसिक गरजा, का खूप हायफाय लाईफस्टाईल, काय आहे नेमकं? नाही, माझ्या घरी माझे सगळ्यात मोठे क्रिटिक हे माझे आई वडील. आई नाही आता माझी, पण तरी वडील अजून ते चालू ठेवतात, जमिनीवर ठेवून. मला कधी असं आठवतच नाही की त्या दोघांनी अगदी खांद्यावरती हात ठेवून कौतुक केलंय. डेफिनेटली त्यांना कौतुक आहे, पण असं तोंडावर भरभरून कौतुक असं नाही. कारण मे बी त्यांनाही असं वाटत असेल की हे नको करायला. दे फील प्राऊड, एक्स्ट्रीमली प्राऊड, की 4 लोक जेव्हा माझ्या कामाचं कौतुक करतात. किंवा असंही होतं ना कधी कधी, तुम्ही अजय पुरकरचे वडील का? आय नो माय फादर फील्स गुड. तर त्या दृष्टीने माझ्या घरचं वातावरण हे अत्यंत सिम्पल. आम्ही बेसिक, म्हणजे अनेक वर्ष हॉटेलिंग ही चैन होती आमच्यासाठी, ह्या लेवलला जगतो. म्हणजे वी आर बाय गॉड्स ग्रेस वी आर वेल ऑफ, पण तरीही आमची लाईफस्टाईल ही घरचं जेवण, एक बेसिक गाडी. सो फ्लॅम्बॉयन्सी आणि खूप रिच लाईफस्टाईल ही आमच्या घरात कधीच नव्हती. माझी बायकोही तशी नाही. त्यामुळे ती ज्या घरात नाही ते तिचं पण घरी बँकिंगचं एक बॅकग्राऊंड, तिची आई बँकर. सो अशा बॅकग्राऊंडमध्ये काय होतं माहितीये का, की तुम्हाला असं जनरलीच लहानपणापासून तुम्ही जेव्हा त्याच वातावरणात येता ना, तुम्ही पटकन असे डिरेल होत नाहीत नॉर्मली, की आता हे करूयात, आता ते करूयात, काहीतरी म्हणजे खर्चिक गोष्टी करूयात. पैशाला काय, तुम्ही पैसा असेल तर खर्च करायला 10 नाही 20-25 वाटाय नाही का. हा, म्हणजे बाईंग अँड एक्सपेन्सिव्ह कार पासून मग दरवर्षी किंवा दर 6 महिन्यांनी युरोप ट्रिपला जा, इकडे जा, तिकडे जा. पैसा तुमच्याकडे असला तर खर्च करायला तुम्हाला फार अक्कल लागत नाही. हा, ते खूप माध्यम आहेत त्याच्यासाठी. की मी काय म्हणतो की जिम ही जगातली एकमेव जागा आहे जिथे पैसे देऊन आपण त्रास करून घेतो. खरंय. अख्ख्या जगात लोक पैसा हा फक्त चैनीसाठी खर्च करतात का नाही. ए जरा एसी, हा एसी लावून घेऊ, ए जरा मोठी गाडी घेऊ, हा ओके, ए जरा ह्या रेस्टॉरंटला जाऊन जेऊयात, ह्या डेस्टिनेशनला जाऊन वेकेशन करूयात. जिम इज द ओनली, हे घ्या आणि माझं शरीर दुखवा, असं ट्रेनरला पैसे दिले जातात का नाही मला सांग. सो त्या सगळ्या एकूण त्या फिटनेसचाही असं आहे की वी नो द इम्पॉर्टन्स ऑफ मनी आणि त्याचं आउटपुट पण. त्यामुळे माझ्या घरचं बॅकग्राऊंड हे अत्यंत, एकतर आमच्याकडे खूप धार्मिक वातावरण आहे आणि खूप डाऊन टू अर्थ, सगळं असून डाऊन टू अर्थ असं खूप कमी ठिकाणी असतं. खरंय. त्यामुळे माझ्या घरात गाडी मी 10वीत असल्यापासून आहे, 4 व्हीलर. त्यामुळे तसं असून सुद्धा आय एम व्हेरी ब्लेस्ड की माझ्या घरातलं वातावरणच असं आहे की मी कधी त्या लाईफस्टाईलला त्या नादी लागलो नाही. सो टू कमिंग टू युअर अँगल ऑफ दॅट क्वेश्चन इज की हा जो मॉनिटरी क्रंच असतो हा मी सर्व्हाइव्ह केलेला आहे. क्रंच नव्हता का, तर होता की का नव्हता, पण मग तेव्हा यू ब्रिंग युअर लेवल ऑफ, कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला माहिती पाहिजे हाऊ टू सर्व्हाइव्ह. येस, लेवल ऑफ एक्सपेंडिचर, म्हणजे काय म्हणतात त्याला की तुझं गरजा कमी करायच्या. राईट. आणि तुला जेवढं बेसिक पाहिजे होतं किंवा प्रायोरिटाईज, ते हल्ली मला जर जास्त झाले की आय प्रायोरिटाईज, हे करूयात का, गरज आहे आत्ता गरज काय आहे, हे करू,
आत्ता नाही, आत्ता हे नाही, आत्ता प्रायोरिटी नंबर 1 ही आहे, इथे घातले पाहिजेत पैसे, असं मी मॉनिटाईज करतो हल्ली. दादा आता तू हे वाक्य बोललास, मला सांग ॲक्च्युली, म्हणजे मी ह्यानंतर माझा एक्सपिरियन्स तुला सांगेन. हे आपल्याला एका पर्टिक्युलर एज नंतर, एस्पेशली 30 क्रॉस केल्यावर रिअलाईज होतं का की आत्ता प्रायोरिटी काय आहे आपली, किंवा गरज आहे का या गोष्टीची, नेसेसिटी आहे का, हे एक पर्टिक्युलर एज नंतर रिअलाईज होतं का? बिकॉज मी माझ्या बाबतीत सांगते, मी अशी व्यक्ती होते ना की आवडलं घड्याळ तर घेऊया, इथे गरज नसताना हे आवडलंय तर घेऊया, किंवा वॉर्डरोबमध्ये 4 चांगले कपडे असताना सुद्धा अरे हे 2 छान आहेत ना, ऑनलाईन सेल आहे घेऊया. बट आत्ता कशाला आहेत ना माझ्याकडे 4, अरे घड्याळ काय नवीनच आहे की आत्ताच घेतलं. सो मी आत्ता अशी झाली आफ्टर क्रॉसिंग 30. सो मला ऐकायला आवडेल हे त्यामुळे होतं का, त्यानंतर होतं का, काय असतं एक्झॅक्टली हे? मला असं वाटतं की आय बिलीव्ह चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. ओके, हा बदल आहे आणि कायम बदल हा चांगल्याकडे व्हावा असं माझं म्हणणं आहे. मग हा जर बदल झाला असेल आणि मुख्य म्हणजे हा बदल जर तुला चांगला वाटत असेल, मला खूप आवडतोय हा बदल माझ्यातलाच, दुनिया गेली खड्ड्यात. कारण तेच आहे ना, मला आय ऑलवेज से जगातल्या प्रत्येक माणसाला सुखी राहण्याचा अधिकार देवानेच दिलेला आहे. ते सुख कशात आहे हे तू शोध. ते म्हणजे तुला एखादी गोष्ट विकत घेऊन आहेत, दीज आर हॅपीनेस कन्सेप्ट. मनी कॅन बाय हॅपीनेस. असं आहे ना, असं जर तुझी सायकॉलॉजीच तशी असेल ना तर तू तसंच जातेस. पण कुठेतरी मला ह्याच्यातला एक मेजर फॅक्टर कदाचित एज वाटतो की आपण ज्या बेदरकारपणे 21 ते 30 मध्ये जर वागत असू तर ते 30 नंतर असं होतं की आता काय. कारण 30 नंतरच्या प्रायोरिटीज चेंज होतात. 30 पर्यंत जर लग्न केलं नसशील तर त्याच्यानंतर तो जर विचार सुरू झाला की आता मला लग्न करायचंय, आणि लग्न करायचंय म्हटल्यावरती तुझ्या डोळ्यासमोर तुझं घर येतं, तुझे एक्सपेंडिचर्स येतात, आणि तुझ्या डोळ्यासमोर कोथिंबीर मिरची आणि आट्यापासून सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी तुला हे बॅक ऑफ द माइंड सारखं चाललेलं असतं की मला याच्यासाठी किती पैसे लागणार आहेत, माझ्या घरी किती मेड्स येणार आहेत, सध्या मेड्स किती घेतात. हे जेव्हा तुझ्या कॅल्क्युलेशन सबकॉन्शियस लेवलला चालू होतात ना, तेव्हा तुझं कॉन्शियस माइंड म्हणतं गरज नाही मला घड्याळाची. हा ऍक्शन रिएक्शनचा भाग आहे. ओके, तुला ठरवावं नाही लागत, ते ऑलरेडी तुझ्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलेलं असतं की आता माझं लग्न होणार आहे, मे बी 2 वर्षानंतर मला मूल होईल, मग त्याची शाळा, मग त्याच्या पार त्या तुझ्या त्या वॅक्सिनेशन पासून ते फीज आणि कपडे, या सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस लेवलला इतक्या जोरदार चालू झाल्यानंतर त्याची प्रकट रिएक्शन ही कॉन्शियस माइंड मधनं होते दॅट यू डोंट बाय थिंग्स विच आर अननेसेसरी फॉर यू, और यू स्टार्ट फीलिंग थिंग्स दॅट आर रिअली अननेसेसरी. अच्छा, असं आहे का? हा, की काय मी कशासाठी घेतलंय, आहे ना माझ्याकडे, हे तू कॉन्शियसली विचार करायला लागतेस. पण तो विचार कॉन्शियस माइंड मध्ये झालेला नसतो, तो सबकॉन्शियस माइंडला झालेला असतो. आता मिळालं मला उत्तर. हे काय असं मला हे प्रश्न पडतो यार, असं काय म्हणजे मी एवढा प्रश्न पडतो म्हणजे तू कोणाला प्रश्न विचारलास, तू स्वतःलाच प्रश्न विचारलास, म्हणजे त्याचा अर्थ तो सगळं कॅल्क्युलेशन तुझं सबकॉन्शियस माइंड मध्ये झालं. अच्छा, की आता माझं लग्न आहे, मग ते काय, मग आता आय विल बी ऑन माय ओन, मग माझा पगार किती, मग नवऱ्याचा किती, जर तो म्हणजे नोकरीत असेल तर ते सगळं, मग आमचे खर्च काय असणार आहेत. अँड देन यू ट्राय टू ऑल्सो कॅल्क्युलेट की मग आम्ही वेकेशनला गेलो तर अरे बापरे कुठे जायचं, मग किती करून ठेवली आपली. तर ते सगळ्यात मोठं एक वरदान आहे असं मला वाटतं की जर एखाद्या माणसाला त्याचे खर्च कमी करता आले कम्फर्टेबली, आणि म्हणजे असं नाही की खूपच हालाकीची परिस्थिती अशी कोणाची होऊ नये देवदैवी, पण ते खर्च जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवलेत ना तर मला असं वाटतं की तुमचे बरेच प्रश्न सुटू शकतात, आणि देन तुम्हाला नाही म्हणायची डेअरिंग येते. नाही करायचं असं झालेलं आहे. तर ओके, पण ना तू रंगभूमीवर सुद्धा बरंच काम करतोस दादा, आणि रंगभूमी ही अशी गोष्ट आहे ना की ती बऱ्याच गोष्टी शिकवते एका कलाकाराला. मला इथे ऐकायला आवडेल तुझं आयुष्य रंगभूमीने कसं बदललं, किंवा रंगभूमीवर शिकलेली एखादी गोष्ट जी तुला अजूनपर्यंत चित्रपट मालिकाने शिकवली नाहीये, ती कोणती? रंगभूमी ही जेवढं तुम्हाला देते तेवढीच रंगभूमी ही अत्यंत रुथलेस आहे असं मला वाटतं. म्हणजे सिरियल आणि याच्यातलं हे खूप जणांनी सांगितलं असेल की सिरियलमध्ये तुम्हाला रिटेक्स असतात, रंगभूमीवर रिटेक्स नसतात वगैरे. हा झाला एक भाग त्यातला. पण तुम्हाला
रंगभूमी ही निष्ठा शिकवते असं मला वाटतं. कारण तुम्हाला काहीही झालं, पाऊस वारा पाणी, तरी तुमचा जेव्हा जो काही सोल्ड आउट शो असतो ना, तर तुम्हाला यावंच लागतं. माझा नाही आहे मूड असं नाही होत, करता येत नाही. तब्येत बरी आहे म्हणून शूट कॅन्सल करता येत, नाटकाचा प्रयोग नाही कॅन्सल करता येत. झालेले आहेत, पण ते कसं आहे की त्या हां, आता तू विचार कर ना, आता नाटक वगैरे हे खूप आता बदललंय. म्हणजे माझ्या असं कानी आहे, मी कधी केलं नाही ते, पण पंत प्रभाकर पणशीकर किंवा त्या एरातले कलाकार हे जेव्हा दौरा असं जे हल्ली म्हटलं जातं, आत्ताचा दौरा फक्त शुक्रवार शनिवार रविवार असतो, वीकेंड्स. कुठे चाललंय? नाशिकला जाणार. कुठे चाललंय? नांदेडला जाणार. 3 दिवस. परत सोमवारपासून लोक काहीतरी रिझ्यूम करतात. कारण बाकीच्या लोकांची सुट्टी तेव्हा डेफिनेटली ते नाटक बघायला येणार. सो आर्टिस्ट आर बिझी वीकेंड्सला. ते लोक असे 60-60 दिवसाचे दौरे करायचे ना. म्हणजे एकदा निघाले की 2 महिन्यानंतर घरी. त्यामुळे ते असं विंचवाचं बिराड म्हणतात तसं ते आपलं सगळं बोचकी बाचकी घेऊन त्या बसमधनंच सगळ्या ट्रॅव्हल करायचा, कुठे मिळेल तिथे खायचं, जे प्रयोग आहेत ते करायचे. हा खरा दौरा. तर मला त्या लोकांकडे बघून हा शब्द आठवला की निष्ठा शिकवत असेल ना रंगभूमी. तिथे एकदा चेहऱ्याला मेकअप रंग लावून उभं राहिलं की मग जो नटेश्वर सांगेल तेच होणार, दुसरं काही होत नाही. त्यामुळे रंगभूमीने दिलं म्हणजे तुम्हाला, मला इमानदारी शिकवली. रंगभूमीशी माझं पहिलं नाटक 8वीत पहिल्यांदा स्टेजवर उभं राहिलो. 10वीत पहिलं बेस्ट ऍक्टर घेतलं, म्हणजे त्या शालेय लेवलचं. ती पण एक पोएटिक सर्कल ते पूर्ण झालं असं मला वाटतं. तो पुरस्कार मला मिळाला होता सुलभाताईंच्या हस्ते, सुलभा देशपांडे. आणि सुलभाताई गेल्या, त्यांचा शेवटचा रोल होता माझी आई म्हणून इन द सिरियल कॉल्ड अस्मिता ऑन झी मराठी. सो हे पूर्ण झालं बहुतेक असं सर्कल, असं मला वाटलं की त्यांच्या हातनं पुरस्कार घेतला आणि ते शेवटचा रोल. आय फील व्हेरी नाईस की मी या लोकांबरोबर काम करू शकलो. मला विक्रम गोखल्यांच्या समोर कधी काम नाही करता आलं याचं मला खूप वाईट वाटतं. पण मला हेही माहिती आहे की विक्रम काकांनी त्याच्या थिएटर स्कूलमधली मुलं जा कोडमंत्र जाऊन बघा असं सांगितलं होतं. सो त्याचा कुठेतरी कुठेतरी एक त्याचा आशीर्वाद आहे असं वाटतं. मोहन काकांबरोबर येस, आय कुड शेअर द स्क्रीन विथ. पण मी म्हणलं ना मग अशी तू विचारलंस इन्सिक्युरिटीचं, काही नाही का, शून्य इन्सिक्युरिटी का माणसाला. ज्याला आपण आयडॉल मानतो त्याच्याबरोबरचा पहिलाच सीन आणि पहिल्याच सीन मध्ये त्याच्या मुस्कडात मारायचा असं कोण लिहितं आणि असं कसा करायचा सीन? फिल्म मुळशी पॅटर्न कसा झाला तो सीन? अरे मोहन काकांमुळे झाला. बरं, मोहन काका फॉर्च्युनेटली त्याच्या आधी कोडमंत्र बघून गेले. ही वॉज इम्प्रेस्ड विथ दॅट कर्नल. आवाज लावायचो ना मी मस्त, आणि ती पर्सनॅलिटी करायची, त्यांना ते आवडतं ते सगळं. ही इज ऑल्सो व्हेरी बिग फॅन ऑफ माय सिंगिंग. तर म्हणजे अभिनयाच्या आधी आम्ही गाण्याच्या कॉम्पिटिशनला आधी भेटलो एकमेकांना. हां, त्यामुळे असं मी म्हणलं मोहन काका हे काय लिहिलंय म्हणलं, पहिल्यांदा आपण काम करतोय आणि असं काय त्यांच्या टिपिकल स्टाईल, काय ना कर्नल निंबाळकर आठव ऑइल सीन, आणि केला त्यांनी. तो इतक्या कॉन्फिडेंटली केला, शून्य प्रेशर. मला म्हणायचं की ही ग्रेटनेस आर्टिस्ट मधली तुम्ही ओळखायला पाहिजे ॲज अ काय म्हणतात त्याला, शिष्यच एका यांनी, की बघून शिकलोय मी त्यांच्याकडे. बट तो वन टेक होता. हा, म्हणजे जो काही मास्टर झाला तो वन टेक, क्लोजलाही वन टेक, काय प्रश्न नाही कुठेही. बरं, त्यांच्या बरोबर ते अडखळण्याची शक्यता नाही, मी अडखळण्याची शक्यता होती, पण ते फॉर्च्युनेटली झालं नाही. कारण की त्याच माणसाने मला एवढा मोठा कॉन्फिडन्स दिला की जर एखादा दुसरा नट असा अच्छा कुठलं मारणार आहे मला, असं काय लागलं वेगळं जरा नीट बरं का, तर मी प्रेशर खाली आलो असतो. पण म्हणून हे ऍक्टर्स ग्रेट माझ्या दृष्टीने. येऊ दे ना समोर कोणी, काय नाही फरक पडत. आणि असे ऍक्टर्स मी जास्त फॉलो करतो की काही नाही, मला समोर कोण आहे त्याच्याशी नाही, मी माझं काम इमानदारीने करेन, त्याला काय करायचं ते त्याचा प्रश्न. बापरे, म्हणजे मला ऐकूनच प्रेशर आलं की कानपडी मुस्काटात मारायचं सीन. पहिला सीन असतो आहे सिनेमात, बघ ना, परत जाऊन बघिन ज्या जागेचा तो पाटील असतो तीच जागा हा माणूस विकत घेतो. आय एम प्लेइंग अ विलन, बिल्डर असतो तो, आणि त्याच्याच जागेवरती सगळं कंपाऊंड पडल्यावरती तिथे तो त्याला वॉचमन म्हणून ठेवतो. दरवाजा उघडताना गाडीला स्क्रॅच पडतो. हे काय केलं तू, हे वाजवतो त्या कानपड. डिफिकल्ट ना. म्हणजे मला असं म्हणायचं की
नट होणं इतकं सोपं नाही आहे. असं जर काहीतरी तुमच्या समोर फेकलं नशिबाने तर काय करा. बरोबर आहे. घाम फुटतो. मला ऐकूनच टेन्शन आलं की तू कसा केला, कसं करायचं सीन. पण मी त्यांना म्हंटल लिटरली आय सबमिटेड की हे करणं मला अवघड वाटतंय का, द वे आय हॅव फॉलोड यू. नाही कर म्हणले काय नाही. म्हणजे ते ॲग्रेशन आण त्या कॅरेक्टर मधलं हे करताना, हे त्यांनी मला सांगितलं. मॉनिटर बघितलास त्यानंतर? नाही, मी डायरेक्ट सिनेमा बघितला. अच्छा. पण म्हणून मी म्हणलं की हा सीन मला मोहन जोशी ह्या माणसामुळे करता आला. ते जर नसते तर मला नसता कॉन्फिडन्स हा सीन करायचा. कारण बरं नुसतेच सिनियर आहेत आणि मी हा हे नट येतो असं नाही ना. आय एम फॉलोईंग, काम पाहिलंय तेवढं. आणि मी त्यांना गुरुस्थानी मानतो. मी बघतो की असं उभं राहायचं रे स्टेजवर, बघ कसे उभे राहतात. हे मी नाटक त्यांचं ऑडियन्स म्हणून बघायला जातो, तर मी त्यांना बघत असतो. ते बघ त्यांच्याचकडे लक्ष जाते. ते बोलत नसले तरी त्यांच्याकडे लक्ष जातं. बघ कधी द वे आय डोंट नो दे सम ऑरा की जो बोलतोय त्याच्याकडे लक्ष न जाता मी मोहन जोशींकडे बघत असतो, जातं लक्ष. ते पॉवर आहे त्याचं. आणि ना खूप अशा कलाकारांचा सहवास आपल्याला लाभतो ज्याच्यामुळे आपण आत्ता जे काय आहोत ती पर्सनॅलिटी कदाचित आणखीन खुलून येते. बिकॉज ते लर्निंग असतं ना, प्रत्येक गोष्ट कोणाकोणाकडनं घेतो. तू सुलभाताईंबद्दल मला सांगितलं, मोहन काकांबद्दल सांगितलं, विक्रम काकांबद्दल सांगितलं. असे आणखीन कोण व्यक्ती आहेत तुझ्या आयुष्यातले की ज्यांच्या छत्रछायेमुळे किंवा त्यांच्याबरोबरच्या एकेका सीनमुळे का होईना तू ब्लेस्ड आहेस? रमेश भाटकर होते त्या पिढीतले. मला असं वाटतं सगळेच कलाकार तसे होते का काय माहीत. पण मला ते शूटला येऊन तीच सिरियल 2011 तेव्हा ते सांगायचे. आणि तेव्हा मृदुला मॅम वॉज द सिटिंग हायकोर्ट जज. त्यांचा निरोप मला पोचवायचे. म्हणजे त्यांना एखाद्या, अरे अजय मृदुलाने तुला सांगितलं, सांग अजयला सांग कालचा सीन छान झालाय म्हणून तुझ्याबरोबरचा. भावाभावांचे सीन्स आमचे जे व्हायचे ना, मला असं वाटतं की आपणही ओपन राहावं तर आपल्याला काहीतरी घेता येतं. आपणच जर बॅरियर्स घालून घेतली ना तर आपण शिकू नाही शकत लोकांकडून. मी त्यांच्याकडनं शिकायचो. का म्हणजे असं व्हायचं की हा माणूस स्टेजवर आला की आधी ऑडियन्समध्ये बघायचा, लोक टाळ्या वाजवायचे आणि यूज टू वेट की हा बजालो आणि देन ही यूज टू से हिज फर्स्ट लाईन. काहीतरी होतं या लोकांमध्ये. पण ॲट द सेम टाइम त्यांच्याकडे ती अत्यंत प्रेमाने ॲप्रिशिएट करण्याची पण एक हे होती, क्वालिटी होती, जी आता नाही आहे. की ह्याचं चांगलं वाटलं तर मी चांगलं म्हणतो, माझं काही जात नाही. आणि जे वाईट आहे त्याच्याबद्दल मग शक्यतो वाईट बोलण्यापेक्षा नको बोलायला म्हणून हे. पण चांगलं पावनखिंडला कोणीही फोन नव्हता केला मला रोल आवडला म्हणून. इंडस्ट्रीतनं सांगतो, एकाच माणसाने फोन केला, मकरंद अनासपुरे, की तुझी फिल्म पाहिली, फार अप्रतिम, जीव ओतून काम केलं. बाकी कोणी नाही फोन केला. माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत मराठी इंडस्ट्री कशी काय होणार ना. आणि जेन्युइन ती तडफड पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की काहीतरी करा आणि चांगलं म्हणा असं नाही होऊ शकत. कळलं तुला? त्या लेव्हलला जाऊन तुम्ही काम केलं पाहिजे, तेवढं घुसून काम केलं पाहिजे, नाही तर नाही होत. ते छाप नाही पाडतायत तुम्हाला. मग आलं गेलं असंच होतं राहतं. अँड जस्ट यू आर देअर. तुमचं एक्झिस्टन्स तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्हाला काहीतरी झडझडून, माझ्या गुरुजींचा शब्द तर झडझडून काहीतरी केलं पाहिजे, नाही तर कसं होणार ते. त्याच्यासाठीचा एफर्ट घ्यावा. म्हणजे माझं असं म्हणणं कायम आपलं म्हणतो ना, ही जी काय आपल्याकडे ओरड असते ना की मराठी इंडस्ट्री ॲप्रिसिएशन म्हणजे पर्सनल ॲप्रिसिएशन अक्रॉस द फिल्म्स पण व्हायला पाहिजे. बरोबर आहे, 100%. परवा मी एका इंटरव्ह्यूमध्ये यशचा इंटरव्ह्यू होता, जो कन्नडाचा सुपरस्टार आहे, KGFचा हिरो. त्याच्या ह्याच्यात तो काहीतरी बोलताना चुकून अँकर बोलला की आपका KGF ने बहुत अच्छा किया, 1, 2 सब ये, लेकिन आपकी जो फिल्म है कांतारा, आई एम सॉरी आपकी फिल्म नहीं है मतलब, लेकिन कन्नड़ नहीं सर, त्यांनी थांबव जरा, ये मेरा फिल्म है सर, मेरा इंडस्ट्री काय ना, ये कन्नड फिल्म सर, मेरा फिल्म आहे. हेच ऋषभ शेट्टी पण म्हणाला. हे ज्या दिवशी होईल ना आपल्याकडे आपले पिक्चर म्हटलं पाहिजे. बट यू थिंक जे आपण दुसरं कोणी म्हटलं की दिग्पाल लांजेकर का फिल्म, हाँ वो आपका फिल्म, नहीं दिग्पाल लांजेकर का फिल्म भी मेरा ही फिल्म है, इंडस्ट्रीचा पिक्चर आहे, मेरे इंडस्ट्री का फिल्म. राईट राईट. हे ज्या दिवशी लोक बोलतील त्या दिवशी काहीतरी आपल्याला. बट यू थिंक आता हे अप्रिसिएशन मिसिंग आहे? आपण म्हणजे नो डाऊट समोर भेटलं, दादा काय काम केलंस, हे असं होतं.
पण जे तू म्हणालास ना की फोन करून एखाद्याचं कौतुक करणं किंवा पर्सनली एखाद्याला मेसेज करणं की ती छान झाली भूमिका, हे आत्ता मिसिंग आहे कुठेतरी कोणाच्याही बाबतीमध्ये, यावर तुला बोलायला आहेच आवडेल? आहे ना. आहे. हो हो, कुठे करतो ना आपण कौतुक? नाही करत. मला आवडलेल्या भूमिका मी त्या माणसाला पर्सनली मेसेज करून सांगतो छान झाली आहे म्हणून. आणि हे ह्याच्या बाहेर पण आहे. म्हणजे आता मुंजा केली तर आय मायसेल्फ कॉंग्रॅच्युलेटेड आदित्य की मस्त झाली आहे फिल्म. कारण की मी आदित्य सरपोतदारला हे वाक्य सेटवरती ऐकवलं होतं, फिल्म लिहिली आहे मस्त, या फिल्मचे 2च आउटकम आहेत, एक तर सुपर डुपर फ्लॉप नाही तर सुपर डुपर छप्पर फाड सक्सेस. मध्ये ही फिल्म नाही होणार आणि तेच झालं. इट वॉज अ ब्लॉकबस्टर. पण मी त्याला तेव्हा जेव्हा मी फोनवर त्याशी बोललो तेव्हा मी हे बोललो होतो त्याला की तुला आठवतं मी हे बोललो होतो, ते दुसरं जे चांगलं आउटकम आहे ते या पिक्चरच्या बाबतीत. बरोबर आहे. जेव्हा एखादं प्रोजेक्ट घेतो ना तेव्हा हे माझं प्रोजेक्ट आहे असा प्रत्येक कलाकाराने त्या प्रोजेक्टशी निगडीत प्रत्येक माणूस जेव्हा विचार करतो ना तेव्हा आउटकम चांगला येऊ शकतो. माझं काम झालंय, मला माझे पैसे मिळालेत, खड्ड्यात का जाईना ते, हा ऍटिट्यूड चुकीचा. बरोबर. ही माझी फिल्म आहे, आता घेतलंयस ना करायला, ही माझी फिल्म आहे, आता मी घुसून करीन. ऐक ना, हे थोडंसं असं केलंस ना तर जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. ट्राय टू सजेस्ट. बघ तो डायरेक्टर किंवा प्रोड्युसर काय म्हणतोय त्याच्यावर. तुला एका ह्याच्यात कळतं ना की ते अत्यंत ॲडॅमंट आहेत का ते ॲडॅप्टेबल आहेत, की हे थोडंसं असं करावं असं मला वाटतं. याच्याप्रमाणेच गेलं तर माझा पूर्ण बिलीफ आहे, जी फिल्म चांगली लिहिली जाते ती फिल्म हिट होण्याची शक्यता जास्त असते. करेक्ट करेक्ट आहे. आणि मुंजा वॉज वन सच फिल्म, व्हेरी काय म्हणतात त्याला, रेअरली असं होतं की अमेझिंग फिल्म. आणि तो प्रयोग होता, मुंजा हा प्रयोग आहे. नाही पण लिहिली छान होती. करेक्ट. म्हणजे सिनेमा वाचताना मला दिसत होतं, स्क्रिप्ट वाचताना की हा हे भारी आहे, हे जर भारी झालं ना तर फारच भन्नाट आहे. तसं फिल्म ही वाचताना कलाकाराला कळते काय आहे. बरोबर. पण त्या लेवलचं आपल्याकडे अजूनही मला असं वाटतं की इतर फिल्म्स, इतर म्हणजे मी फक्त दाक्षिणात्य फिल्म नाही म्हणत, मी खूप बघायला पाहिजे. जसं आमच्या गाण्याच्या बाबतीत म्हटलं जातं ना, झाकीरबाई पण म्हणायचे, सुनना ही आधा सीखना है भैया, सुनो जितना तबला सुनोगे उतना अच्छा बजाओगे. तर आपल्याकडे काय माध्यम आहे, व्हिज्युअल्स. मग ती व्हिज्युअल्स सारखी बघितली गेली पाहिजे, त्याच्यावरनं तुम्हाला काहीतरी सुचतं. त्याच्याच बरोबरीने वाचन वाढलं पाहिजे. कांतारा इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल. काय आहे ते, इट्स अ फोकलोर. मुंजा काय आहे, फोकलोर आहे, पण मातीतली गोष्ट आहे ना, आणि कशी प्रेझेंट झाली आणि ते सुचणं की हा चित्रपट आहे, मग हे करावं, हे त्याला वाटलं ना. करेक्ट. आणि काय काय घुसून केलं बघितलं ना त्याने. माझं तेच म्हणणं आहे की हे माझी फिल्म आहे, ही मी याच्यासाठी काय वाटलेली. आता सुद्धा तो म्हणतो ना चॅप्टर 1ला 3 महिने आम्ही कोणी झोपलो नाही, हे झालं पाहिजे. बरोबर. करेक्ट. त्या लेवलला गेल्याशिवाय नाही आउटपुट असं देता येत. ते दिसतंय, त्यांचे 3 महिन्याचे स्लीपलेस नाईट्स दिसतात त्या स्क्रीनवर दिसतात. खरंय. आणि ना गेली कित्येक वर्ष तू आणि दिग्पाल दादा तुम्ही एकत्र काम करत आहात, आणि ना वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत, म्हणजे ऐतिहासिक आहे, आत्ता पौराणिक आहे. व्हॅल्यूज हव्यात आपल्या मित्रांबरोबर, आपल्या टीम बरोबर, ज्याच्यामुळे ना असे प्रोजेक्ट्स येत राहतात आणि तो विश्वास वाढत जातो. मला सांग, तुझा आणि दिग्पाल दादाबद्दल कुठल्या व्हॅल्यूज आहेत ज्या इतक्या वर्ष तुमच्या दोघांनाही अशा घट्ट धरून आहेत? मला असं वाटतं निष्ठा आहे, त्यानंतर आपल्या विषयाच्या प्रति वाटणारा जो आदर आहे तो आहे, त्यानंतर डिटर्मिनेशन आहे. दोघंही शिवचरित्र वाचतो, तो खूप जास्त डीपमध्ये जाऊन वाचतो, मी एवढा नाही माझी अजून पात्रता. पण माझं असं म्हणणं आहे की जर तुमच्यात माणूस म्हणून 6 सिनेमे करून तेवढा सुद्धा फरक नसेल पडला तर तुम्ही गडबडात काहीतरी. म्हणजे तुम्हाला निष्ठा म्हणजे काय, त्याग म्हणजे काय, बलिदान म्हणजे काय, तुम्हाला आदर म्हणजे काय, हे जर तुम्हाला कळलं नाही एवढे सिनेमे करून तर अवघड आहे. किंबहुना मी हल्ली बोलतो ओपनली की आपल्याकडे जो एक कॉमन विषय निघतो ना की ग्रुप्स सगळीकडे आहेत. ग्रुप्स म्हणजे तरी काय ग, तुझ्याशी माझं जमतं, मला तुझे विचार पटतात, तू जे करतेस ते मला आवडतं म्हणून तू माझ्याबरोबर आहेस का नाही. बरोबर. ह्याला आत्मा असे 10-15 लोक एकत्र आले समज तर त्याला ग्रुप म्हणतात. त्यांच्या काहीतरी एक कॉमन आवडीनिवडी असतात, कॉमन चर्चा असते, कॉमन खाण्याचे पदार्थ असतील,
काहीतरी कुठेतरी तुमचा एक कॉमन फॅक्टर येतो आणि मग तुम्ही एकत्र असता आणि लोक म्हणतात की तुमचा ग्रुप आहे. सो बेसिकली ग्रुपमधनं जर ह्या सायकोलॉजीचा जर विचार करायचा झाला तर आमच्याकडे असं म्हटलं जातं की आम्ही काय बोलतोय, आम्ही काय वाचतोय हे एकमेकांशी शेअर करतो. आणि मी तेच म्हटलं की ओपनली मी हल्ली बोलायला जातो की आमच्याकडे नवीन लोक काम करू शकत नाहीत असा कोणीही गैरसमज बाळगू नये. ओके. अभंग तुकाराम मध्ये अजिंक्य राऊत नावाचा मुलगा काम करतोय ना. हो हो. तो आधी काम केलं होतं का त्यांनी? नाही. पण तो परवा इंटरव्ह्यूला म्हणला की मी प्रार्थना करायचो की मला दिग्पाल लांजेकरांकडनं कधीतरी एकदा फोन, काय पॅशन असेल आणि काय मॅनिफेस्टेशन असेल. राईट. मलाही माहिती नव्हतं त्यांनी कोणाला फोन केलाय ते, आम्ही शोधत होतो तेव्हा. तो म्हणला रे अजिंक्य राऊत म्हणून आहे. त्याच्यानंतर मी त्याला गुगल केला की कोण अजिंक्य राऊत बघूयात. आय डिड नॉट नो हिम, कारण त्यांनी टेलिव्हिजन जास्त केलंय आणि मला माहिती नव्हतं. मी एवढं टेलिव्हिजन मी बघत नाही. अच्छा म्हणलं हां का, ओके ठीक आहे चालेल. असं सगळं झाल्यानंतर मला मग माझं म्हणणं आहे की लोक असं का म्हणतात त्यांच्याकडे कोणी काम नाही करू शकत. करतात काम. माधवी निमकर सारखी मुलगी आमच्याकडे काम करून गेली. पावनखिंडमध्ये होती, शेरशिवराजमध्ये होती, प्राजक्ता होती, प्राजक्ता माळी होती. कोण म्हणतात असं काहीही नाही. पण एक आहे की आमच्या विचारांशी आणि आमच्या श्रद्धांशी तुम्ही जर एका लेवलला मॅच होत असाल तर तुम्ही आमच्याकडे काम करू शकता. आमचे जे एथिक्स आहेत, वर्क एथिक्स आहेत, त्याच्याशी तुम्ही जर मेळ खात असाल तर तुम्ही आमच्याबरोबर काम करू शकता. शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही आणि तू अष्टकात काम करतोय असं नाही होणार. तोंडावर सांगतो मी, करूच शकणार नाहीस तू काम. कारण कोणीही कधीही यावं आमच्या सेटवरती, सकाळी रोल व्हायच्या अगोदर महाराजांची प्रार्थना आणि मग गणपती बाप्पा मोरया. पॅकअपला अख्खा दिवस अख्खी रात्र शूट झाली तरीही पॅकअपच्या वेळेस शिवाजी महाराजांची प्रार्थना आणि मग गणपती बाप्पा मोरया. हे प्रामाणिक प्रयत्न आणि हे जर नसेल, हे एथिक्स नसतील, नाही सॉरी नाही काम करू शकत. तुकोबारायांवरती श्रद्धाच नसेल, त्यांच्या अभंगांमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा त्याची जरा सुद्धा तुम्हाला त्याच्याबद्दल काही वाटत नसेल तर तुम्ही नाही काम करू शकणार. सॉरी. शिवाजी महाराज हा एक विषय आहे. महाराजांबद्दल तुम्हाला प्रेम, आदर, ते किती महान आहेत हे जर नसेल ना, सॉरी, डोंट एक्सपेक्ट दॅट यू आर अ पार्ट ऑफ दिस ग्रुप. नो. इतर फिल्म्स आम्ही करू तेव्हा हां, म्हणजे कंटेम्पररी शर्ट पॅन्ट टी शर्ट्स मधले फिल्म्स. पण फॉर दिस टॉपिक संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल किंवा आत्ताचा अभंग तुकाराम असेल, नाही होगा. पण मग या ग्रुपमध्ये एंट्री ही सोपी आहे का कठीण आहे? अभ्यास करून या ना, म्हणजे मग निदान त्या ह्याला जा. स्मिता शेवाळे कुठे एंटर झाली या ग्रुपमध्ये? सुभेदार. सुभेदार. राईट. सावित्री बरोबर, म्हणजे सुभेदारांची बायको. आत्ता ती काय करते रोल? शी हॅज टेकन एफर्ट्स की अवली करायची. 8 किलो वजन वाढवलं तिने त्या मुलीने. ती जाऊन रोज आमचे गुरु आहेत प्राध्यापक शामराव जोशी पुण्याला, तिथे जाऊन बसली. म्हणाली ती मी शिकले. शब्दांचा अर्थ, ते कसे उच्चारायचे, त्याचा अर्थ काय, हे सगळं सुपर फाईन ट्यून करणं असतं तुमची कला. ह्याच्यासाठी गुरु असतो. आ गया मेरे को, नेव्हर बी इन दॅट झोन. ते ती करत गेली ना, म्हणून आवली. काय सीन 2 असे ठोकलेत ना तिने. ओके. हे एफर्ट्स घेणं पाहिजे. आमचं असं अजिबातच म्हणणं नाहीये की कोणी नवीन आहेत की चांगले आहे, खूप टॅलेंट आहे, पण जायचं आणि 4 डायलॉग बोलायचे असं नाही होत. इतकं सुपरफिशियल लेवलला आमच्याकडे नाही होत आणि ते दिसतं स्क्रीनवर. वा. तू आता एक मस्त डायलॉग म्हणालास की आ गया मुझे सब. ऍक्च्युली सेईंग इट ऑल की नो डाऊट हा अनुभव पण असू शकतो किंवा तो एक प्रकारचा ॲरोगन्स पण असू शकतो. एवढ्या तुला किती वर्ष झाली असेल इंडस्ट्रीमध्ये? 20 वर्ष. 20 वर्ष जर्नीमध्ये चुकून का होईना हे वाक्य तुला शिवलं कधी की मला येतं आता? नाही, मी हावरट आहे. मला एक्सपेक्टेड होते. मी खूप हावरट आहे आणि मी अजूनही म्हणजे सिरियलला गेलो तरी आता सिरियल मी करतोय एवढं ह्याच्यानंतर मी आय टेक माय सीन्स व्हेरी सिरियस. ऐक ना, ह्याच्यात मी असं करून हे असं करून बघितलं तर मी समोरच्याला सांगतो हे जे वाक्य आहे ना, ते शेवटचा पार्ट आहे तो पहिला टाक आणि मग बघ कसं वाटतंय ते. ही एफर्ट्स घ्यायला लागतात. सी
काडीने ते वाढत जातं ना, एक एक काडी आपण ठेवतो तेव्हा ते घर होतं ना. सो त्या सीनमध्ये सुद्धा आउटपुट कसा काढता येईल त्याचा एक तुम्हाला सारखं ते हे पाहिजे, एक पॅशन पाहिजे की अजून आउटपुट काढून येत नाही सीनमध्ये, कसा नाही येते. तर ते मला अजूनही ते करावं असं वाटतं, करायला आवडतं. इवन इफ इट इज अ टेलिव्हिजन, आय फील टेलिव्हिजन इज अ व्हेरी व्हेरी बिग मीडियम. असं असतं ना की आपण खूप भूमिका साकारत असतो आणि अशी एक भूमिका असते जी असते आपल्यासाठी टर्निंग पॉईंट, आपल्यासाठी ती शायनिंग मुवमेंट असते. सो आजच्या PNG ज्वेलर प्रेझेन्स कॅन्डिड शाईनमध्ये मला जाणून घ्यायला आवडेल की तुझ्यासाठी कोणती भूमिका तुला असं वाटतं की तुला शाईन करणारी ठरली, ज्याच्यामुळे अजय पुरकर नो डाऊट आधी काम करत होता पण तो आणखीन जास्त शाईन झाला. तर ती भूमिका कोणती सांगशील मला? बाजीप्रभू देशपांडे. माझी कारण त्याच्या आधी काम केलं होतं, तिसरा पिक्चर आहे तो अष्टकातला, आणि त्या सिनेमाच्या वेळेस मला ॲक्च्युली मी दिग्पालला सांगितलं होतं, दिग्पाल मला सोडून दे या सिनेमाला. आम्ही फक्त बोलायचो पण सीन्सच्या वेळी काहीच नाही बोलायचं, मला करू देत म्हणलं. कारण मी तुला त्याचं सांगतो, माझी आई मी लहान असताना आजारी असायची खूप, तर तिने ती जाड पुस्तकं मला इतके वेळा वाचून दाखवलेत. बाजीप्रभूंचा प्रसंग असेल तर तिच्याही डोळ्याला पाणी, माझ्याही डोळ्याला पाणी. ते कदाचित मला आता रेट्रोस्पेक्टिव्हली असं आठवलं तो सिनेमा हिट झाल्यानंतर. दॅट वॉज द फर्स्ट टाइम आय रिमेंबर्ड दॅट, रिकलेक्टेड दॅट, की इतकं तिने मला लहानपणी ऐकवलं नाही शिवचरित्र इतक्या वेळा, आणि म्हणून ते कुठेतरी घुसलंय आत. इतक्या वर्षात ते का बाहेर आलं नाही? कारण की कोणी असा एक वेळा माणूसच भेटला नाही ना जो असं म्हणाला की मला 8 पिक्चर करायचे. तो मला भेटला फर्जनच्या वेळेस आणि मग ते घडलं. पण तेव्हाचं ते जे बाहेर येणं होतं ना, हे ते सगळं आत तिने घातलं होतं ना लहानपणी, ते बाहेर आलं. म्हणजे पुन्हा ते श्रेय माझं नाहीच आहे, ते त्या माझ्या माऊलीचं जिनी मला ते वाचून दाखवलं. ते वाचून माझ्या अक्षरशः म्हणजे ते अंगात भिनवले महाराज. पहिलं नाटक कुठलं दाखवलं असेल तर जाणता राजा, बाबासाहेबांचा आवाज तो. तर ते सगळं कानात, पहिले ऐकलेली कॅसेट शिवकल्याण राजा आहे. अरे वा. लताबाईंचा आवाज, पंडित रंजनाथ मंगेशकरांचे संगीत, काय कमाल. अजूनही मी कधी कधी मूड आला तर ऐकतो. तर ते ह्या सगळ्या गोष्टींचा जो म्हणतो ना आपण की एक ती वेळ येते की हे आता बाहेर पडलं पाहिजे, तो रोल होता. ती शायनिंग मुवमेंट होती. आणि त्या म्हणजे इतक्या भारी कॅरेक्टरसाठी नो डाऊट तू आधी खूप काम केलंयस या आधी, पण बाजीप्रभूंसारखी भूमिका येण्यासाठी तू किती वर्ष वाट बघितली आहेस? मी नाही वाट बघितली. नाही. वाव, हा मला प्रॅक्टिकल एक्सेप्टन्स खूप आवडला. मी नाही वाट नाही बघितली, मला कोणीतरी बाजीप्रभू हवे तेवढं स्ट्रॉंग कॅरेक्टर. हो. नाही, मग मी खरंच नाही वाट बघितली. पण कदाचित आपण म्हणतो ना, अशा अनेक गोष्टी असतात ज्या खरं तर आपण मनात म्हटलेलो असतो पण ते आपल्या डोक्यात आलेले नसतात. इथे कुठेतरी पुन्हा एकदा सबकॉन्शियस माइंडला चालू असेल की जर भूमिका मला आली ना तर मी जाम भारी करेन, असं कुठेतरी मी माझं मलाच बोललो असेल. पण ते इतकं स्ट्रॉंग होतं की ते हे घडलं. सो ते सुद्धा ते घडायलाही वेळ लागतो, तेवढा वेळ तर तुम्हाला द्यायलाच लागतो. जेस्टेशन पिरियड हा सगळीकडेच लागतो ना, कुठल्याही क्षेत्रात. एकदम आपण वरती नाही जात, किंवा जे जितकं वरती जातं ते तितक्याच खाली येतं, हेही तितकंच खरं आहे. अगदी. पण तू स्ट्रगल फेस केलास कधी, किंवा तू त्या गोष्टीकडे स्ट्रगल म्हणून बघतोस? नाही, मी नाही बघत कधी. मी म्हणलं ना की असंभव करताना मला परवडायचंच नाही मुंबईत राहायला. मी 1000 रुपये देऊन माझ्या एका मित्राच्या घरात राहायचो. तो कॅब जेमिनाय मध्ये नोकरीला, त्याला कंपनीला फ्लॅट दिला होता, पण दिला कुठे होता? खारघरला. अरे बाप, नवी मुंबई. हो, सेक्टर 12. तिथनं मी रोज 65 किलोमीटर वन वे मालाड म्हणजे मड आयलंड, भाटीगाव आणि बॅक, असं रोज 130 किलोमीटर गाडी चालवायचं. ओके. पण आय हॅव एन्जॉयड दॅट फेज लाईक एनिथिंग. मला जाम भारी वाटले होते. माझी बुलेट होती. मी म्हटलं हे जे काही गणित आहे 6:30च्या कॉल टाइमचं, आणि खारघरला आपण राहतो, कसं पोहोचणार आहोत 6:30ला मालाडला सेटवर? सकाळी 6:30ला पोहोचायचं मालाडला, तुला 5ला घर सोडायचंय. कसं सोडशील ना? काय ट्रेन करून कशी जाशील? तुला सांग तरी. नाही. बरं, त्यातनं आम्ही मेजर आयुष्य पुण्यात काढल्यामुळे ते ट्रेनचंही बोंबलायला नेटवर्क आम्हाला कुठं माहिती आहे? नेटवर्क तर माहिती पाहिजे. सेक्टर 12 मधनं तू चालत खारघर स्टेशनला कधी येणार, ती कुठली ट्रेन पकडणार, मग ती कुठेतरी जाऊन मला ऑब्व्हियसली बदलायला लागणार. मग दादरवरनं बदलून मग मी परत मालाड स्टेशनला जाणार, तिथे मी उतरणार, तिथनं मी रिक्षा बस करत सेटवर. किती वाजता? 6:30ला कसं होणार आहे? 6:30च्या आत. बरोबर.
मग तू बाईकने? बुलेट आणली आणि काय नाही, सकाळी 4ला उठायचं, 5ला निघायचं, 6:30ला पोहोचायचं. 1.5 तास लागायचा मला बाईकवर. परत तेच रात्री 11:30ला पॅकअप व्हायचं, 11:30ला निघायचं, 1 वाजता घरी पोहोचायचं, 1ला झोपायचं, 4ला उठायचं, 5ला निघायचं. किती वर्ष? हा पण नो रिग्रेट्स. आय एन्जॉयड एव्हरी मोमेंट ऑफ इट. त्यानंतर कधी आला स्ट्रगल आयुष्यात? नाही, स्ट्रगल इन द सेन्स मी तुला म्हटलं तसं की मॉनिटरी याच्यात तो येत जात राहतो. पण आता काय झालंय माहिती का, आता आय हॅव स्टार्टेड लाइकिंग द ग्राफ. तो जो असा आहे, मासा 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 जातो ना, दॅट आय लाईक ग्राफ. आणि ना हा जो ग्राफ आहे हा आपल्याला शिकवतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सुंदर आयुष्य जगता आलं पाहिजे. राईट? यू बिलीव्ह की आयुष्य एकदाच मिळतं आणि ते थरोली एन्जॉय करा. यू बिलीव्ह त्यावर की मिळालं आयुष्य जगून घ्या. हा म्हणजे कदाचित पुस्तकी वाक्य आहे, पण की कुठल्या तरी मोठ्या हॅपीनेसच्या साठी तुम्ही छोटे छोटे क्षण नाही घालवायचे, हे खरं आहे. म्हणजे माझ्याकडे मोठी गाडी आली तर, म्हणजे माझं अत्यंत पर्सनल मत आहे हे, पण कदाचित काही लोक रागवतील, ट्रोल बिल करतील मला, ठेवू नकोस नाही तर हे की हल्ली लोक जे विकेंडला बाहेर जातात ना, तर साधारणपणे बाहेर जाऊन काय करता तुम्ही? यू हॅव अ ड्रिंक, यू हॅव अ नॉनव्हेज, है की नाही? माझ्या या सगळ्या भावनेला तडा कुठे गेला. आमचा एक मित्र आहे, तो दापोलीला त्याचं हॉटेल आहे. खूप कधी कधी व्हेन इट इज अ लॉंग विकेंड इट बिकम्स ओव्हर बुक्ड ना, तर तिथनं काहीतरी आलेले लोक ज्यांचं बुकिंग नव्हतं, काय झालं होतं, तर म्हणे सर प्लीज एक काम करा, तुमच्या इकडे हे पोर्च आहेत ना, इथे आम्हाला बेड्स घालून द्या, आम्ही इथे ॲडजस्ट करू. माझ्या डोक्याचा प्रश्न आला की ह्या माणसाचं जर 2 BHK 3 BHK फ्लॅट असेल कुठे, जिथे पुण्यात मुंबई, बाबा घरी राहा ना सुखाने. व्हाय कॅन्ट यू स्टे ॲट युअर होम? तुला घराबद्दल प्रेम नाही का वाटत? आपण म्हणतो ना मला घरी जायचंय, असं वाटलं पाहिजे ना, यासाठी ते घर आहे, तुम्ही तसं केलं पाहिजे ना. बरोबर की नाही मी 3 दिवस शुक्रवार शनिवार रविवार मज्जा मी घरात बसणार आहे, असं का नाही वाटत? बरं हे जे काही तुम्ही करताय घरात करा, बाहेर म्हणजे तिथल्या तिथे जाऊन करा. घरात काही परवानगी असते नसते, आय डोंट नो, पण कधी कधी असतं ना काही घरांमध्ये अजूनही नॉनव्हेज नाही अलाउड. ओके, यू गो आउट टू अ फेवरेट रेस्टॉरंट ऑफ युअर्स, कम बॅक. गर्दी नसेल, सगळेच जण बाहेर गेलेत, हॉटेलमध्येही गर्दी नाही. हा म्हणलं की हा अत्यंत पर्सनल प्रश्न आहे की मग हे 3 दिवसाची जी मज्जा आहे ही तुम्ही घरात राहून जास्त उपभोगू शकला असतात. ते तुम्ही रविवारी परत येताना 2.5 किलोमीटर लांब टोल नाक्याच्या लाईनीत कशासाठी? बरोबर आहे ना? म्हणजे मला असं पर्सनली वाटतं, म्हणून म्हणलं हा अत्यंत पर्सनल, माफ करा प्रेक्षक हो, की हा अत्यंत वैयक्तिक. शनिवार रविवार उंबरठाही ओलांडत नाही घराचा, कारण ना तो एक असतो ना दिवस असा की अरे यार 3 दिवस सुट्टी, बायकोला सांग काहीतरी कर. छान आपल्या कुठेतरी, म्हणजे समजा पुण्यात असं चल ना जाऊ ना सारसबागेच्या गणपतीला जाऊन येऊ. इतक्या छोट्या गोष्टी सुद्धा खरं तर सुख देऊ शकतात तुम्हाला, तुम्ही ठरवायचं काय. पण आता लोकांना ते त्या ट्रॅव्हलचं प्रेशर किंवा त्या ट्रॅव्हलचंच एवढं थ्रिल वाटत असेल तर मी म्हणलं एव्हरी पर्सन इज राईट टू बी हॅपी. हॅपीनेस माणसं कशा शोधतात हा त्यांचा वैयक्तिक. वा, किती मस्त उत्तर दिलं, मला हे खूप आवडलंय. पण ना सुरुवातीपासून, या मुलाखतीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तुझ्या बोलण्यामध्ये मॅनिफेस्टेशन या शब्दाचा खूप उल्लेख झाला. आणि आता आपण जर सोशल मीडिया बघितलं तर एव्हरी ऑल्टरनेट रील ही मॅनिफेस्टेशन, पॉझिटिव्ह थिंकिंग या सगळ्यावर आहे. तू बिलीव्ह करतोस मॅनिफेस्टेशनवर, किंवा एखादी गोष्ट तू मॅनिफेस्ट केलेली पूर्ण झाली आहे असं काही आहे तुझ्या बाबतीत? खूप आहेत ना. आता मी तुला आता बोलताच मी म्हटलं ना की मी मागे जाऊन विचार करतोय, तेव्हा मला असं वाटतंय की मी असा विचार केला होता की जर मला बाजीप्रभूंचा रोल दिला ना तर मी चांगला करीन. मला कुठे माहिती होतं की असं दिग्पाल लांजेकर येईल, तो असे चित्रपट करायचं ठरवेल, त्यात एक पावनखिंड असेल ज्यात मला भूमिका तो देईल, माहिती नव्हतं. म्हणून मी मगाशी म्हटलं की काही काही गोष्टी आहेत ह्या आपण आपल्याशीच बोलून ठेवलेल्या असतात आणि त्या आपणही विसरलेलो असतो. पण जेव्हा ती गोष्ट घडते तेव्हा आपण रेट्रोस्पेक्टिव्हली जाऊन मी हे विचार केला होता बरं, असं होतं. त्यामुळे आय बिलीव्ह इन दॅट की तुम्ही काय विचार करता. गौतम बुद्धांचं सगळ्यात मोठं हे आहे, ते टीचिंग आहे, त्यांची शिकवण आहे की यू बिकम व्हॉट यू थिंक. त्यामुळे ते अत्यंत सहज शक्य आहे. देशाचे माननीय प्रधानमंत्री हे त्याचं उदाहरण आहे. त्यांनी काहीतरी ठरवलं असेल ना, मी त्या कॅरेक्टरकडे बघून असा विचार करतो ना की काय ठरवलं असेल या माणसाने.
मला आयुष्यभर काय चहाच द्यायचा आहे, ठीक आहे मी चहाचं हॉटेल काढीन, मग मी चहा प्लांटेशन करीन, काहीतरी ठरवलं असेल ना त्या माणसानी. अचानक कसे पंतप्रधान होतील ते? ही जी मोठी कॅरेक्टर्स आहे त्यांच्याकडे बघून तुम्ही असा विचार करायला पाहिजे ना, काय असेल हा माणूस लहानपणी, काय विचार केला असेल त्याने, काय विचार केला असेल या माणसाने. मेरे को प्रधानमंत्री असा मूर्ख विचार त्यांनी जगात केला नसेल. राईट. त्यांनी कधीही विचार केला नसेल की मी पंतप्रधान होईन, पण त्यांनी मी ह्या रस्त्यावर चालीन हा विचार नक्की केलेला आहे. मी हे आयुष्यभर हेच काम नाही करणार आहे, मला काहीतरी वेगळं करायचं. 17 वर्ष हिमालयात त्यांनी घालवल्यानंतर त्यांना काहीतरी रिअलायझेशन झाली ना. अभंग तुकारामचा सुद्धा उद्देश तोच आहे, स्वतःला शोधणं. त्या हिमालयाच्या वास्तव्यात त्यांना सापडलं त्यांच्या आयुष्याचं मोटिव्ह, की मला काय करायचंय. काय करायचं. तसं अभंग तुकाराम का, की आज बरेच लोक, आपण जे आत्ता मी छोटंसं उदाहरण दिलं, की काय सुख मिळणार आहे का तुला 2.5 किलोमीटर लांब लाईनीत त्या टोल नाक्याच्या हॉर्न करत बसण्यात? काही नाही मिळणार आहे. मग ते कशात तरी तुला शोधलं पाहिजे, त्याच्यासाठी तुला शांत झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुला अगदी हिमालयात जायची गरज नाही, पण निदान एक काय म्हणतात त्याला, अंतर्मुख होऊन काही प्रश्नांची थोडंसं जरा स्ट्रिक्ट होऊन उत्तरं द्यायला लागतील ना. बरोबर आहे. त्याच्यासाठी अभंग तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांचे मुक्ताईसारखे चित्रपट आम्ही मुद्दामून आणतो. आणि आम्हाला खूप श्वासात रज ध्यासात रज हा आमचा शो, त्याला सुद्धा 90% पेक्षा जास्त तरुण मुलं येतात. त्याचा आनंद आहे, खूप छान वाटतं आम्हाला. ते येतात, प्रयोग झाल्यानंतर पायावरती डोकं ठेवणारी काही मुलं आहेत. हा नमस्कार माझा नसतो, हा बाजीप्रभू देशपांडेंचा असतो, हा नरवीर तानाजीराव मालुसऱ्यांचा असतो, हे मला माहिती आहे. माध्यम आहे ना, पण शरीर माझं. बरोबर. या सगळ्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही विचार करता, अत्यंत स्ट्रिक्टली विचार करता, तेव्हा तुम्हाला त्याची उत्तरं सापडतात. फक्त माणूस थोडासा शांत. कार्स नावाचा पिक्चर बघितलास कधी? बघितलास ना? आठवतो पिक्चर? फिलॉसॉफिकल फिल्म आहे ती ऍक्च्युली. ती जेव्हा त्या लाइटनिंग मक्वीनला त्या गावात तो अडकतो रेडिएटर स्प्रिंग मध्ये, आणि त्यानंतर ती पोर्शे येते बघ, द हिरोईन कार, करेक्ट, ती त्याला घेऊन जाते ना, असं एक चल मी तुला निसर्गात नेते म्हणून. ते नाही का, ते 2 जण असे जातात, देयर इज अ हलका रोमॅन्टिक मुवमेंट बिटवीन आहे की नाही. तो काय असा असतो बघ, सारखा रेस ट्रॅक वरती, आणि मला हे पाहिजे ते पाहिजे, इम्पेशंट असतो. आणि ती म्हणते कधीतरी आयुष्यात जरा हे बघ ना, हे बघ. त्यात ते एक वाक्य आहे की इट्स ऑलवेज गुड टू स्लो डाऊन अ लिटल बिट इन लाईफ. कायम आपला तो रेस ट्रॅक वरती 240 कशाला गाडी चालवतो, गरज नाहीये त्याची. आणि मग त्याच्यावरती कसा परिणाम होतो बघतो. तो रेसमध्ये जातो, त्या पायला कसा तरी पोहोचतो, आणि तो त्या ट्रक मधनं बाहेर चालला, त्याच्या डोळ्यासमोर ते रेडिएटर स्प्रिंगच चालू होतो, तो आपला शांतपणे गाडी चालवत असतो. तो बिलीव्ह करायला लागतो स्लो लिव्हिंग, की हे स्लो होणं आयुष्यात काय आहे आणि त्याच्यातलं सुख काय हे त्याला कळायला लागतं. तिथे गडबड होते त्याची. तेव्हा आमचं म्हणणं, मला तो फिल्म ती त्या अँगलनी खूप आवडली होती. ही फिलॉसॉफिकल फिल्म आहे यार, की कधीतरी आयुष्यात तुम्ही असा विचार करा ना, की नाही आत्ता मला काही करायचंय, नाही आज पैसे कमवले मी, माझं खाणं पिणं तर बंद नाही झालं. आपण जसं तू म्हणलीस की मॅनिफेस्टेशन बद्दल जसं बोलतो, तसं माझ्या डोक्यात सारखा ग्रॅटिट्यूडचा पण विचार असतो. का आपण गोरेगावच्या पुलाखाली नाही जन्माला आलो? काय दिलंय त्याने, त्याची किंमत आहे का? बरोबर आहे. का आपल्याला ते हे विकायला लागत नाहीत, खुळखुळे आणि 15 ऑगस्ट आणि 26ला झेंडे? काहीतरी केलंय आपण आधी, त्याच्यासाठी आपण असे आहोत. आणि थँक्यू सो मच गॉड. दिस रिअलायझेशन इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपण आता हे कुठेतरी विसरतो की आपल्याला कृतज्ञ असलंच पाहिजे आपल्याकडे जे काही आहे त्यासाठी. प्रचंड ती कृतज्ञता रोज झाली पाहिजे, की हे प्रत्येक घास जो माझ्या तोंडात जातो ही तुझी कृपा आहे. अजूनही आहेत ना जगात लोक ज्यांना नाही मिळत ना. बरोबर आहे. जेवण. मग आपण म्हणतो ना हे जेवण काय सेटवरचं वाईट आहे किंवा हे खा गपचूप, ते आज तुझ्यासाठी ते दिलंय त्याने, ते खा. मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. खूप म्हणजे बऱ्याच आपण इतकं इन्फॉर्मल कधी बोललो नाही अदर दॅन चित्रपट, आणि तुझे सगळे विचार कळले. थँक्यू सो मच. आणि 7 तारखेला येतोय चित्रपट अभंग तुकाराम. त्याशिवाय मालिका तर चाललीच आहे नशिबान. काय सगळ्या लाडक्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल थिएटरपर्यंत यायला.
बिकॉज जर तू म्हणालास ना की हे विचार पोहोचवणं खूप गरजेचं आहे, म्हणजे त्याची गरज आहे आत्ता कुठेतरी, काय सांग? मला प्रेक्षकांना तेवढंच आवाहन करायला आवडेल की कदाचित आत्ताच्या आमच्या गप्पांमधल्या काही गोष्टी तुम्हाला पटल्या असतील किंवा पटल्या नसतीलही, परंतु माझा असा सल्ला आहे की ह्याच्यावरती विचार जरूर करावा प्रेक्षकांनी. आणि हा जो चित्रपट आहे हा एक केवळ आता एक तो व्यवसाय म्हणून आम्ही ठरवलेला नाही आहे. तुम्हाला व्यवसाय एका पॉईंटला तो आणावाच लागतो, कारण की शेवटी कुठेतरी अर्थकारण आहे त्याचे हे. पण माझं असं प्रामुख्याने मत आहे की चित्रपट हे खूप सशक्त माध्यम आहे समाज घडवण्याचं आणि बिघडवण्याचं. आम्ही घडवण्याच्या मागे लागलेलो आहोत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार. पण कसं असतं, तुमच्या सगळ्यांचं प्रेम पण आम्हाला तितकंच इतक्या सगळ्या गोष्टींमधनं मिळालेलं आहे. त्यामुळे ही हिंमत आमच्यात येते की असे चित्रपट 2025 मध्ये आणावेत, जेव्हा आजूबाजूला वेगवेगळ्या धाटणीचे आणि अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचे चित्रपट येऊन धडकत आहेत तेव्हा. पण मला असं वाटतं की आत्ता मी जे काय बोललो ह्या सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये, तर कुठेतरी आपल्याला शांत होण्याची गरज आहे, कुठेतरी पुन्हा एकदा इतिहासाकडे बघायची गरज आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरू तुकाराम बुवा असतील, तर ह्या सगळ्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला हा आपला इतिहासच आहे. आणि मला असं वाटतं की ह्या इतिहासाकडे विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे की द लॉंगर यू लुक बॅक इन टू द हिस्ट्री द फार्दर यू कॅन लुक इन टू द फ्युचर. जो माणूस इतिहासात जितकं खोलवर बघू शकतो त्याला त्याचं भविष्य जास्त दूरवर बघता येतं. तर मला असं वाटतं की हा इतिहासातनं आपल्याला बोध घेण्यासारखं, शिकण्यासारखं हे इतकं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र असेल किंवा या संत चरित्रांमधनं. त्यामुळे ही चरित्र ही वयाच्या पलीकडची आहेत. लहान मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल, रुचेल अशा पद्धतीने आम्ही चित्रपट बनवतो, त्यातली गाणी बनवतो, त्यातले प्रसंग बनवतो. आणि हे सगळे प्रसंग तुम्ही 7 नोव्हेंबरपासनं थिएटरमध्ये जाऊन याची अनुभूती घेऊ शकाल. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही थिएटरमध्ये जा, हा चित्रपट बघा आणि एक 3 तास चित्रपट बघून झाल्यानंतर घरी जाऊन शांत होण्याचा प्रयत्न करा. क्या बात, किती मस्त. थँक्यू सो मच वन्स अगेन. पण जाता जाता मला सांग, ते कडे वगैरे कुठेच सगळे हातातले काढून ठेवले का? काढून टाकलं तर काय, मला ते मी म्हणलं ना की मला रोज काहीतरी तेच करायचा कंटाळा येतो, त्यामुळे काढून टाकली ती कडी बिडी. मला असं वाटलं आज काहीतरी वेगळा लुक असेल, आज काहीतरी वेगळं कडं बघायला मिळेल. सध्या मी असं नशीबवान लुकमध्ये असल्यामुळे ना मला फारसं काही म्हणजे ह्या लुकमध्ये लोक पटकन रिलेटच होत असेल, त्यामुळे बाकीच्या कुठल्याच गोष्टींकडे माझं लक्ष जात नाही असं वाटतं. दादा पण खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. भेटत राहू, गप्पा मारत राहू, खूप प्रोजेक्ट कर. थँक्यू.